जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 18वा. बहुजिनसी समास 7वा. जन स्वभाव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जनाचा लालची स्वभाव आरंभी म्हणती देव, म्हणी जे मला काही देव ऐसी वासना. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 18वा आहे बहुजिनसी. त्यामध्ये असलेला समास 7वा आहे जन स्वभाव निरूपण नाम. आणि या समासामध्ये समर्थ आपल्याला माणसाचा एक मोठासा दोष दाखवून देत आहेत. मेहनत न करता फळ हवे आहे, साधना न करता देवाची कृपा हवी आहे, आणि कोणतेही कष्ट न करता यश हवं आहे. बहुतांश लोकांची अशीच मानसिकता दिसून येते, बरोबर की नाही. देवाकडे मागणं सर्वांना आवडतं, पण देणं आणि करणं कमी जणांना, म्हणजे दातृत्व कमी पण मागणी जास्त. अनेक लोक म्हणतात देवा मला नोकरी दे, देवा मला पैसा दे, मला पद दे, प्रतिष्ठा दे, चांगला जोडीदार दे, माझी सगळी संकटं दूर कर. पण प्रश्न असा आहे की त्यासाठी आपण काय प्रयत्न करतो. शेत न पेरता पीक मागणे जसं चुकीचं आहे, तसंच कुठलेही प्रयत्न न करता भगवंताकडे फळ मागणे ही चुकीची आहे, बरोबर आहे का. शेतामध्ये काय मशागत केली नाही, पेरणी केली नाही, खुरपणी नांगरणे काहीच केलं नाही, कुळवणे बिळवणे काय नाही, आणि काय म्हणते चांगलं पीक येऊ दे. अरे पण त्यासाठी प्रिपरेशन आहे का. नाही. मग कष्ट पाहिजे ना, कष्टाशिवाय यश नाही. समर्थ सांगतात कष्टे विना फळ नाही. आजचा विद्यार्थी अभ्यास न करता काय टॉपर होऊ शकतो. व्यावसायिक मेहनत न करता श्रीमंत होऊ शकतो का. नाही, नाही होऊ शकत. एखादा विद्यार्थी अभ्यास न करता टॉपर येऊ शकतो का. नाही येऊ शकत. तसं साधक नामस्मरण न करता आत्मशांतता मिळवू शकतो का, आत्मज्ञान मिळवू शकतो का, तर नाही मिळवू शकत. देव कृपा करतो पण त्याच्या कष्टाची जागा घेत नाही, बरोबर आहे का. आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे, बरोबर. आळशी माणूस सुरुवातीला एकदम सुखी असतो बघा. आज व्यायाम नको, अभ्यास नको, उपासना नको, साधना नको, आजची बैठक नको, आळशी. पण जशी काही वर्ष उलटतात ना, तसं तसं त्याला त्या आळसाचं दुःख भोगावं लागतं. आणि त्या उलट जो आज कष्ट करतो, आता श्रवण केले याचे फळ, जो आत्ता श्रवणाला बसतो, आत्ता उपासना करतो, आत्ता व्यायाम करतो, आत्ता अभ्यास करतो, त्याला काय होतं, उद्या परवा त्याच्यानंतर सुखच सुख आहे, बरोबर. आत्म आनंद आहे हो. आत्म आनंद दाखवला. दूरदृष्टी असलेले लोकच यशस्वी होत असतात या समासामध्ये सांगितलं आहे. मुंगी काय करते हो, मुंगी आता पावसाळा सुरू होईल, पावसाळ्याच्या आधी ते मुंग्या सगळ्या अन्न साठवून ठेवतात की नाही, ठेवतात ना. तसाच शहाणा विवेकी मनुष्य काय करतो, पैशाची बचत करतो, आरोग्याची काळजी घेतो, नातेसंबंध जपतो, आणि योग्य वेळी उपासना करतो आणि बैठकीला सुद्धा येतो. आणि मूर्ख माणसं काय करतात, फक्त आजचा विचार करतात, दूरदृष्टी ठेवत नाहीत, आणि नंतर काय दुःखच दुःख. आणि म्हणते देवाचं माझ्याकडे लक्ष नाही. तू कधी लक्ष दिलं बाबा. आरोग्याकडे लक्ष दिलंस का, आरोग्याकडे काळजी घेतली का, भविष्यात भविष्य निर्वाह निधी म्हणून काही पैशाची बचत केलीस का, नातेसंबंध आज जपले तर ते उद्या कामी येतील, ते जपले का. बघा ना, संसारासाठी बचत आणि आत्म्यासाठी साधना हे अत्यंत गरजेचं आहे. समर्थ याच समासामध्ये सांगतात की संसारासाठी पैसा अत्यंत गरजेचा आहे, आणि त्यासाठी पैसा कमवला पाहिजे, साठवला पाहिजे. तसंच परलोकामध्ये जाण्यासाठी नामस्मरण पाहिजे, श्रीसेवादास्य भक्ती पाहिजे, सत्कर्म पाहिजे, श्रवण पाहिजे. फक्त बँक बॅलन्स वाढवून उपयोग नाही. आपल्या पुण्याचा बॅलन्ससुद्धा वाढवावा लागणार आहे आपल्याला. देव करेल म्हणत बसणे हा एक प्रकारचा आळसच आहे. समर्थ सांगतात की अनेक जण म्हणतात की देव बघून घेईल की, आपल्याला काय टेन्शन त्याचं, देवानंच नशीब लिहिलं, देव बघून घेईल. एखादा प्रसंग आला तर समर्थ म्हणतात की देवावर श्रद्धा ठेवा, पण स्वतःची जबाबदारी मात्र सोडू नका, विसरू नका. जबाबदारीपासून पळ नाही, ते देव बघून घेईल. तसं नसतं. देव नावत बसलेल्या माणसाला किनारा दाखवतो, बरोबर की नाही. पण वल्लवायचं कोणाला आहे ना. वल्ला तर मारावं लागणार. ऐल तीरावरून पैल तीरावर जायचं असेल तर नाव दिली आहे, सोबत देव आहे, पण वल्लवायचं तुलाच आहे. पण कष्ट आहे ना ते वल्लवण्यासाठी,
बाहूमध्ये शक्ती पाहिजे, ताकद पाहिजे. बघा ना, या समासामध्ये समर्थ सांगतात की विवेक हेच जीवनाचं खरे धन आहे, संपत्ती आहे. आणि या समासाच्या शेवटी समर्थ निष्कर्ष म्हणून सांगतात की विचारे इहलोक परलोक, म्हणजे विचाराने संसार सुधारतो, विचाराने अध्यात्म सुधारतं, विचाराने योग्य निर्णय होतात आणि विचारानेच काय होतं, जन्माचे सार्थक होतं. बरोबर आहे का? या संपूर्ण समासाचा एका ओळीत जर सार सांगायचा झाला तर देवावर श्रद्धा ठेवा, जरूर ठेवा, पण त्यासोबत कष्टाची जोड द्या. आळस सोडा, विवेक जागृत करा आणि संसारासाठी उत्तमाची बचत करा, आत्म्यासाठी पुण्य संचय करा. हाच यशस्वी आणि सार्थ जीवनाचा मार्ग आहे. बघा ना, पहिली ओळख काय सांगितली, जनाचा लालची स्वभाव, आरंभ म्हणती देव, म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. समर्थ सांगतात की बहुतेक लोकांचा स्वभाव कसा आहे की देवाकडून काहीतरी मिळावं, त्यात त्यांना जास्त रस असतो. देवाचे नाव घेताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये विचार असतो, आज जर मी नामस्मरण केलं, उपासना केली, मला पैसा मिळाला पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे, माझं लगीन झालं पाहिजे, मला चांगला जोडीदार मिळाला पाहिजे, मला पोरगं झालं पाहिजे, माझा व्यवसाय चांगला झाला पाहिजे आणि माझी सगळी संकटं दूर झाली पाहिजेत. म्हणजे देवाची भक्ती कमी आहे आणि देवाकडून अपेक्षा आणि मागणी जास्त आहे. बरोबर आहे का? ही ओवी म्हणजे तुमच्या आमच्या मनाचा आरसा आहे. बहुतेक लोक देवाकडे जातात तेव्हा म्हणतात, देवा मला हे दे, मला ते दे, माझी इच्छा पूर्ण कर, माझं हा भाग सुटला पाहिजे. पण फार कमी लोक आहेत जी देवाकडे येतात, देवा मला तुझं नामस्मरण करण्याची शक्ती दे, भक्ती दे, मला सत्सद विवेक बुद्धी दे, माझ्याकडे असलेला विवेक अखंड जागृत राहू दे, मला सत्कर्मासाठी ऊर्जा दे. समर्थांना हा जो स्वार्थी भक्तिभाव आहे ना, तोच दाखवायचा होता की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. मानवी मनाचा आरसा दाखवणारी ओवी आहे. बघा ना, आजच्या दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी काय करतो, परीक्षेच्या आदल्या दिवशी मंदिरात जातो, म्हणतो देवा मला पास कर, आणि वर्षभर त्या पठ्ठ्याने अभ्यास केलेला नसतो. मग पठ्ठ्या कसा पास होणार होता? आदल्या दिवशी जाऊन देवाला काय करतो, मला पास कर, 21 रुपये ठेवतो, 51 रुपये ठेवतो. असं होत नसतं. एखादा व्यावसायिक असतो, त्याचा व्यवसाय चालत नसतो, मग तो देवाला नवस करतो, पण तो व्यवसायामध्ये होणाऱ्या स्वतःच्या चुका कधीच तपासत नाही. नातेसंबंधामध्येही तसंच आहे. लोक म्हणतात की देवा मला चांगला जोडीदार दे, लगीन होऊ दे, पण स्वतः चांगला जोडीदार होण्याचा प्रयत्न मात्र तो कधीच करत नाही. पुढच्यानेच चांगलं वागलं पाहिजे आणि पुढचाच चांगला जोडीदार झाला पाहिजे. अरे पण अशी मागणी करणारी तीसुद्धा कुठं तर देवळात म्हणत असेल ना, देवा मला चांगला जोडीदार, तू चांगला आहेस का? मग या ओवीचा अर्थ असा होतो की समर्थ 2 प्रकारचे भक्त दाखवतात, एक सकाम भक्त आणि एक निष्काम भक्त. देवाकडे सतत मागत राहणारा जो आहे तो सकाम भक्त आहे. देवा मला दे, देवा मला दे, देवा मला हे दे, देवा मला ते दे, हा सकाम भक्त आहे. आणि निष्काम भक्त कसा आहे, जो देवाकडे देवासाठी जातो. देवा तुझी इच्छा आहे ना, ते सगळं घडू दे, तुझ्या इच्छेने चाललं आहे ना, मी निमित्त मात्र आहे, जे काही घडतंय त्याला ते मला मान्य आहे ना. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्मा ते संगोस्व कर्मणी. निष्काम कर्मयोग सांगितला भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये, आणि तेच निष्काम भक्ती समर्थांना अभिप्रेत आहे. मग जीवनामध्ये सर्वात मोठा धडा काय आहे की देवाकडे मागणे हे चुकीचं नाही आहे, पण फक्त मागतच राहणं हे चुकीचं आहे, आणि स्वतः काहीच न करणं हे त्याहून मोठी चूक आहे. खरा भक्त देवाकडे कृपा मागायला जातो, पण त्याचबरोबर त्याचे असलेले प्रयत्न, जबाबदाऱ्या तो पार पाडत असतो. बघा ना, या संपूर्ण ओवीला एका वाक्यात जर समरी काढायची असेल तर बहुतेक लोक देवावर प्रेम करण्याऐवजी देवाकडून काहीतरी मिळावं आणि त्या मिळालेल्या गोष्टींवरती आपण प्रेम करावं, असा स्वार्थी भाव आहे. आणि समर्थ या स्वार्थी भक्तीवरती या ओवीमधून प्रकाश टाकत आहेत. पहिलीच ओवी, मानवी मनाचा आरसा. बघा, काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच न सेवा करिता स्वामीस मागती. दुसरी ओवी याच समासातली, यामध्ये समर्थ सांगतात की काही लोक देवाची भक्ती करतच नाहीत, नामस्मरण करत नाहीत, उपासना करत नाहीत, श्रीसेवादास्य भक्त करत नाहीत, उपासनेला परत बैठकीला ते बसत नाहीत, तरीही
देवाने आपल्यावरती प्रसन्न व्हावे अशी अपेक्षा मात्र 100% ठेवतात. बरोबर आहे की नाही? एखाद्या मालकाची किंवा कोणाची सद्गुरूंची आपण सेवाच केली नाही आणि त्यांच्याकडे आपण जाऊन काहीतरी मोठी मागणी केली, कसं होणार आहे ते? नाही होणार ती मागणी पूर्ण. ही ओवी मानवी स्वभावातील हक्काची अपेक्षा पण कर्तव्याची टाळाटाळ दाखवते, स्पष्टपणे दाखवते. बघा ना, ही ओवीच अत्यंत सुंदर आहे. दुसरीच ओवी आहे. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच न सेवा करिता स्वामीसी मागते. काहीच करायचं नाही आणि मागणी मोठी. मानवी स्वभाव, पाहिजे पाहिजे पाहिजे, अपेक्षा खूप, पण कर्तव्याची टाळाटाळ. आज अनेक जण म्हणतात, देवा तू माझं काम का नाही करत? देवा तू माझं नशीब का बदलत नाही? देवा तुला माझ्या प्रार्थना ऐकू येत नाहीत का? पण मुळात प्रश्न असा आहे की आपण देवाशी नातं जोडण्यासाठी काय केलं? नामस्मरण केलं, सत्कर्म केली, श्रीसेवा दास्यभक्ती केली, अंतःकरण शुद्ध ठेवलं का आणि निष्काम भक्ती केली का? हे मुळात प्रश्न आहेत. बघा ना, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एखादा विद्यार्थी असतो, वर्षभर अभ्यास करत नाही आणि काय करतो, परीक्षेच्या आदल्या दिवशी देवाला जाऊन नारळ फोडतो, है ना, आणि काय म्हणतो, देवा मला पास कर. बरोबर की नाही? बरं, आता दुसरं उदाहरण बघा, आरोग्य. वर्षानुवर्ष चुकीचा आहार, पिझ्झा खाल्ला, बर्गर खाल्ला, रात्री 2 वाजता जाऊन वडापाव खाल्ला, व्यायामच केला नाही, सूर्यनमस्कार नाही, वेळेवर झोप घेतली नाही, आणि मग म्हणतो, देवा मला हे कसं काय झालं? मला डायबिटीज झालं, मला स्ट्रेस झालं, मला एन्झायटी झालं, मला डिप्रेशन आलं. देवा माझं आरोग्य चांगलं का ठेवलं नाही? बघा ना, नातेसंबंधामध्ये तसंच असतं. जोडीदाराला वेळ द्यायचा नाही, जोडीदारावरती प्रेम करायचं नाही, त्याला कधी समजून घ्यायचं नाही, आणि अपेक्षा काय असतं की आपल्यावरती सुद्धा जोडीदाराने खूप जास्त प्रेम करावं. कसं करणार बाबा? तू जोडीदाराला वेळ देत नाही, कधी काही 4 गोष्टी प्रेमानं बोलत नाही, प्रेम करत नाही, समजून घेत नाही. असं कसं होईल? मग समर्थ सांगतात की कृपा ही विनामूल्य असली तरी पात्रता निर्माण करावी लागते बाबा. जसे शेतकरी बी पेरतो तेव्हाच पीक येतं ना, तसंच तुम्ही आम्ही भक्ती, समाधान, सत्कर्म यांची बी पेरले पाहिजेत, तेव्हाच समर्थांच्या कृपेचं फळ आपल्याला मिळणार आहे. बघा ना, माणसाला फळ हवं आहे पण प्रक्रिया नको आहे. पैसा हवा आहे, खूप पैसा पाहिजे, करोडोनी पैसा पाहिजे, पण मेहनत शून्य. 1ही रुपयाची मेहनत करायची नाही, पण पैसा पाहिजे. आरोग्य पाहिजे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला तगडं तंदुरुस्त राहायचं आहे, पण सूर्यनमस्कार करायचा नाही, प्राणायाम करायचा नाही, योगा करायचा नाही, काही नाही करायचं. आयुष्यामध्ये शिस्तही नाही, झोपेमध्ये कुठेही त्या ठिकाणी हे नाही करत, नुसतं आळस, आणि म्हणतो की मला आरोग्य पाहिजे. शांतता हवी आहे आयुष्यामध्ये, पण उपासना नको, साधना नको, उपासना नको, श्रवण नको. देवाची कृपा पाहिजे, पण भक्तीच करायची नाही आहे. यालाच समर्थ म्हणतात की जनाचा स्वभाव कसा आहे? हा जनतेचा स्वभाव, हा तुमचा आमचा. अगेन परत एकदा सांगतो की हे जे सगळं आहे तुमचं आमचंच आहे, ह्याच्या पलीकडे वेगळं काही नाही. समर्थ याच ओवीमधून सांगतात की भक्ती, सेवा, प्रयत्न न करता देवाची कृपा अपेक्षित ठेवणं म्हणजे कोणतीही सेवा न करता स्वामींकडे जाणं, सद्गुरूंकडे जाणं आणि बक्षीस मागण्यासारखं. अरे केलं काहीच नाही आणि तुला कसलं बक्षीस द्यायचं? तर गोल्ड मेडल किंवा सिल्वर मेडल द्यायचं. स्पर्धेमध्ये भाग नाही, प्रॅक्टिस नाही, काहीच नाही, आणि काय पाहिजे? बक्षीस पाहिजे. बघा पुढं, कष्टे विन फळ नाही, कष्टे विन राज्य नाही, केले विन होत नाही साध्यजनी. समर्थ अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात की कष्टाला फळ नाही, कष्टाशिवाय फळ नाही, कष्ट केल्याशिवाय फळ बिलकुल नाही, परिश्रमाशिवाय वैभव नाही, यश नाही, सत्ता नाही, आणि प्रगती तर नाहीच नाही. परिश्रम पाहिजे, कृती केल्याशिवाय कोणतेही ध्येय साध्य होत नाही. ही संपूर्ण ओवी आहे ना, हे तुमच्या जीवनाचे नियम दर्शवते. या सृष्टीमध्ये ईश्वराने एक अट ठेवली आहे. ती अट अशी आहे की आधी कर्म आणि मग त्या कर्माची फळं. बरोबर आहे का? अभ्यासाशिवाय ज्ञान नाही, है ना, शेतीशिवाय पीक नाही, साधनेशिवाय आत्मज्ञान नाही, परिश्रमाशिवाय यश नाही. समर्थ इथे आळशी मनाला जागा करून देतात. अगदी हलवून, गदगदून हलवून समर्थ सांगतात की केलं पाहिजे कष्ट. बघा ना, आजच्या दैनंदिन जीवनामधली खूप उदाहरणं आहेत. एखादा विद्यार्थी असतो, रात्रभर मोबाईल वापरतो आणि नंतर म्हणतो, देवा मला पहिला नंबर येऊ दे. हे शक्य नाही. एखादा व्यावसायिक असतो,
तो व्यवसायात नवीन कल्पना काही वापरत नाही, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, सेल्स काही वापरत नाही, तो ग्राहकांशी व्यवस्थित बोलत नाही, है ना. आणि अपेक्षा काय असते की मला मोठा नफा व्हावा, प्रॉफिट चांगलं मिळावं. कसं मिळणार बाबा? बदललं पाहिजे, काहीतरी कष्ट घेतलं पाहिजे. अध्यात्मामध्येही तसंच आहे. आम्ही नामस्मरण, उपासना, श्री समर्थ बैठक केली पाहिजे, सत्संग केला पाहिजे, स्वाध्याय केला पाहिजे, तरच आपल्याला शांतता मिळणार आहे. पण आपलं होतं आहे कसं, नामस्मरण करायला गेलं की झोप लागते आहे, बैठकीला आलं की झोप लागते आहे, 2.5 तास बसायला गेलं की पायात मुंग्या येतात, मुंग्याचं मुंगळं व्हायला लागलं. सत्संग नाही, स्वाध्याय नाही, उपासना नाही, आणि म्हणायचं काय, मला मनशांती मिळत नाही. शांतताच नाही हो आयुष्यात, बरोबर आहे का? मग बघा ना, छान सुंदर उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं छान उत्तमाचं उदाहरण आहे इथं. स्वराज्य काय एका दिवसात निर्माण झालं नाही. स्वराज्यासाठी पराक्रम करावा लागला, संयम ठेवावा लागला, सूक्ष्म नियोजन करावं लागलं, कितीतरी संकटं आली, अगदी प्राणांतिक संकटं आली. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यागसुद्धा केला. आणि या सर्व कष्टांमुळे, सर्व कष्टांमुळंच काय झालं, हे स्वराज्य उभं राहिलं. म्हणून समर्थ म्हणतात की कष्टे विना फळ नाही. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण आमच्या समोर जर काय असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत की नाही. बघा, या ओवीमध्ये राज्य हा शब्द आलेला आहे, तो फक्त राजसत्तेसाठी नाही आला, तर ते जे राज्य आहे ते आपल्या मनावरचं राज्य, इंद्रियांवरचं राज्य आणि जीवनावरती असलेलं प्रभुत्व आहे. मन जिंकण्यासाठी ही साधनेचे कष्ट आम्हाला घ्यावेच लागणार आहेत, तेव्हाच आपण मन जिंकणार आहोत. जीवनातला सर्वात मोठा नियम काय? इच्छा सर्वांनाच असतात हो, इच्छा प्रत्येकाला आहे, पण कष्ट घेणाराच यशस्वी होत असतो. स्वप्न पाहणं सोपं आहे ना, स्वप्न सगळ्यांना पडतात, है ना. सगळ्यांना वाटतं IAS व्हावं, IPS व्हावं, UPSC द्यावी, MPSC द्यावी, आहे की नाही. आमदार व्हावं, खासदार व्हावं, सरपंच व्हावं, जिल्हा परिषद सदस्य. स्वप्न लय सहज पडते. झोपलं की आमदार झाल्यासारखं वाटतं आहे, पण त्यासाठी रोज झगडावं लागतं, सुसंवाद ठेवावा लागतो, परिश्रम घ्यावा लागतं, कष्ट घ्यावं लागतं, आणि जे काही कठीण कामं आहेत ती करावी लागतात. मग तेव्हाच जीवनामध्ये काहीतरी मोठं यश मिळत असतं. कष्ट केले पाहिजे. कष्ट, प्रयत्न आणि कृती याशिवाय या जगात कोणतंही फळ, यश किंवा वैभव मिळत नाही. बघा पुढची ओवी. आळसे काम नसते, हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकविते हीन जना. चौथीच ओवी आहे. समर्थ सांगतात की आळसामुळे कोणतंही काम पूर्ण होत नाही, हे प्रत्येकाला अनुभवाने माहिती असते. आळस केला काम होत नाही, तरीही लोक काय करतात, कष्ट टाळण्याचाच प्रयत्न करतात. हा हीन विवेक आहे. हा जो आहे ना, अविवेकी स्वभाव आहे, तो हीन दर्जाचा आहे, दुय्यम दर्जाचा आहे, खालच्या दर्जाचा आहे. समर्थ काय म्हणतात की माणसाचा सर्वात मोठा शत्रू जो आहे ना, त्याच्यावरती समर्थांनी बोट ठेवलं आहे, आळस. आळस हा फक्त शरीराचा नसतो. बघा, आपण आज आळसाचे प्रकार पाहू. शरीराचा आळस आहे की नाही, शारीरिक आळस, उठायचा कंटाळा, सूर्यनमस्कार करायचा कंटाळा, काम करायचा, कष्ट करायचा कंटाळा, हे सगळं शारीरिक पातळीवर झालं. आता मानसिक पातळीवरचा आळस बघू. दुसरा प्रकार, विचार करायचा आळस, स्वतःच्या चुका मान्य करायचा आळस, कंटाळा, आहे की नाही. आध्यात्मिक आळस, नामस्मरण करण्याचा आळस, उपासना करण्याचा आळस, श्रीमद भगवद्गीता वाचण्याचा आळस, श्रीमद दासबोध वाचण्याचा आळस, उपासना करण्याचा आळस, किंवा नको पुढं ढकलू, आपण उद्यापासून करू, हा आळस आहे, आध्यात्मिक आळस आहे बरं का. तसंच हे आळसाचे आपण 3 प्रकार पाहिले. तसे आता उदाहरणं पाहूया. दैनंदिन जीवनामध्ये एखादा विद्यार्थी असतो, मग तो उद्यापासून अभ्यास करतो, नक्की 100% अभ्यास करतो, पण तो त्याचा उद्या काही येत नाही. आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर पुढच्या महिन्यापासून मी सूर्यनमस्कार करणार, व्यायाम करणार, प्राणायाम करणार, वर्षानुवर्ष जातात, पण दाद्याचा पुढचा महिना काही येत नाही. अध्यात्मामध्येही तसंच आहे की रिटायर झाल्यावर आपण काय करू, हरिपाठ म्हणू, भजन करू, पंढरपूरला जाऊ, शिंगणापूरला जाऊ, तुळजापूरला जाऊ, है ना, रिटायर झाल्यावर. पण हाही एक प्रकारचा आळसच आहे. मग समर्थ काय सांगतात की गोष्ट अशी आहे की आळशी माणसाला आळस वाईट आहे हे माहीत असतं, चांगलं माहीत असतं त्याला, आणि हे त्याला प्रत्यय आलेलं असतो, तरीसुद्धा
त्याला काय करायचं असतं, आळसच पाहिजे असतो. म्हणजे अनुभवाने समजले असले तरीसुद्धा तो काय करतो, तसंच करतो आणि आळसामुळे स्वतःचं नुकसान करून घेतो. आळसामुळं अनेक संधी निघून जातात. आळसामुळं प्रगती थांबते, उन्नती थांबते, सद्गती थांबते. तरीसुद्धा तो कष्ट टाळतो. त्यामुळं समर्थ याला हीनजन असं म्हणतात, है ना. हीनच आहे ना, माहिती आहे तुला की आळसातून नुकसान आहे, आळसातून प्रगती थांबते, तरी काय करतो, आळसच करतो, कष्ट टाळतो. म्हणून समर्थ त्याला हीनजन असं म्हणतात. आज अनेक जण आहेत ज्यांना यशस्वी व्हायचं आहे, श्रीमंत व्हायचं आहे, निरोगी राहायचं आहे, मनशांतीसुद्धा पाहिजे, पण त्यासाठी लागणारी शिस्त, मेहनत आणि सातत्य मात्र त्यांना नको आहे. समर्थ काय सांगतात की आळस हे तमोगुणाचा परिणाम आहे. आणि तमोगुण काय म्हणतो की आता नको, नंतर बघू, नंतर करू. सत्वगुण म्हणतो जे योग्य आहे ते आत्ताच करू. म्हणून समर्थ म्हणतात आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. आहे की नाही, आता श्रवण करायचं आणि हे सत्वगुण आहे. आता विश्वात्मके देव हा सत्वगुण आहे. उद्या परवा असं नाही, आत्ता जे काय ते आत्ता आहे की नाही. आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात ही आळसावरती विजय मिळवल्यानंतरच होते, अन्यथा ती प्रगती सुरूच होत नाही. मग एका वाक्यात जर सारांश सांगायचा झाला या ओवीचा, तर आळसामुळे कोणतेही कार्य सिद्ध होत नाही हे माहिती असूनही जो कष्ट टाळतो तो स्वतःच्या प्रगतीच्या मार्गावरती स्वतःच शत्रू म्हणून उभा असतो. त्याची कधीही प्रगती होत नाही, त्याची होते ते फक्त आणि फक्त अधोगती. समर्थांनी सांगितले आळशी त्याची साक्षेपी होती, आळशीच राहणार, सगळं माहिती आहे. आणि जे हे सगळं कळतं आळस ही माणसाचा शत्रू आहे, तरीसुद्धा जो आळसालाच प्रेफरन्स देतो तो स्वतःचा शत्रू ठरतो. बघा पुढं, आधी कष्टाचे सुख सोसिती, मग पुढे सुखाचे फळ भोगीती, आधी आळसे सुखाविती, त्यासी पुढे दुःख. मग समर्थ इथं काय सांगतात बघा, जे लोक सुरुवातीला कष्ट करतात, शिस्त घेतात आणि परिश्रम याचं दुःख सहन करतात, हे कष्टच आहेत ना. कष्ट म्हटलं की दुःख आलं आणि हे सगळं त्यांनी सहन केलं तर पुढे सुखाची फळं त्याला मिळत असतात. आणि जो सुरुवातीलाच काय करतो, आळस करतो, आराम करतो, मौज मजा करतो ना, त्याला आयुष्यभर फक्त आणि फक्त दुःखच भोगावं लागतं. समर्थ इथं जीवनाचा अटळ असा नियम सांगतात की तात्पुरतं दुःख स्वीकारायचं की कायमचं सुख निवडायचं, की तात्पुरतं सुख निवडायचं की कायमचं दुःख निवडायचं. ही चॉईस तुमची आहे, हा निर्णय तुमचा आहे. बहुतेक लोक काय करतात, लगेच आनंद पाहिजे, इन्स्टंट आहे की नाही, जे काय ते इन्स्टंट. आत्ता आराम, आत्ता मजा, आत्ता पिझ्झा, आत्ता बर्गर, आत्ता सुख, है ना, सगळं आत्ता पाहिजे, पण आता श्रवण नाही पाहिजे. पण समर्थ दूरदृष्टी शिकवतात. बघा ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी एक फेज येते, आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना जो विद्यार्थी मित्र खेळत असताना अभ्यास करतो है ना, तेव्हा त्याला खूप दुःख होतं, त्याला कष्ट वाटतं की यार काय सगळे माझे मित्र खेळतात आणि मी इथं अभ्यास करत बसलो आहे. पण पुढे त्याला चांगली नोकरी लागते, त्याचं करिअर होतं, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि मग त्याला कळतं तेव्हा जर मी पण खेळत बसलो असतो तर आज मी टपरी टाकली असते, आहे की नाही. मग आरोग्य बघा कसं आहे, दररोज थोडा थोडा व्यायाम केला, 1 सूर्यनमस्कार, 2 सूर्यनमस्कार, 3 सूर्यनमस्कार, प्राणायाम केला, लवकर उठायचा सवय लावून घेतली, डाएट त्यांनी स्वतःचा बनवला, है ना, संतुलित आहार घ्यायला लागला. सुरुवातीला हे सगळं पटत नव्हतं कारण त्याचे मित्र उशिरा उठायचे, कुणी सूर्यनमस्कार घालायला त्याबरोबर यायचं नाही, प्राणायाम करायला यायचं नाही, आहार कुणी सांभाळला नव्हता, त्याचे सगळे मित्र वडापाव खायचे, पॅटीस खायचे, बर्गर खायचे, पिझ्झा खायचे. सुरुवातीला ह्यालाही त्रास झाला, पण पुढे जाऊन त्याला कळालं की मला आता उत्तमाचं आरोग्य लाभलेलं आहे, माझ्यामध्ये असलेलं उत्साह टिकून आहे, आत्मविश्वास टिकून आहे आणि मी माझ्या इतर मित्रांपेक्षा दीर्घायुषी झालो, कारण मी हे सगळं केलं, दररोज व्यायाम केला, शिस्त ठेवली, सातत्य ठेवलं आणि माझा डाएट सांभाळला, याचं हे फळ आहे. बघा ना, जो रोज नामस्मरण करतो, जो रोज मनाला आवर घालतो, मनाची येसन ज्याच्या हातामध्ये आहे, जो श्री समर्थ बैठकीला येतो, जो उपासना करतो, त्याला सुरुवातीला काय होतं, हे सगळं रटाळवाणं कंटाळवाणं वाटतं खरं, पण नंतर त्याला मनशांती लाभते, स्थैर्य लाभतं आणि जीवनामधला असलेला आनंद त्याला मिळत जातो. नातेसंबंधामध्ये तसंच आहे ना, चांगलं नातं टिकवण्यासाठी संयम लागतो, समजूतदारपणा लागतो, त्यागसुद्धा लागतो बरं का.
हे सुरुवातीपासूनचे कष्ट आहेत, ज्यामुळे पुढे आपल्याला प्रेम, विश्वास आणि सुख हे शाश्वत चिरकाल मिळत असतं. बघा ना, समर्थांचा मोठा संदेश काय आहे, की आज अनेकांना अभ्यासाचे दुःख नको, व्यायामाचा त्रास नको, साधनेची शिस्त नको, पण यश पाहिजे, आरोग्य पाहिजे आणि शांतता पाहिजे, आणि हे कदापि शक्य नाही. समर्थ सांगतायत ना, की आज जर आपण अभ्यासाचं दुःख स्वीकारलं तर आपल्याला यश मिळणार. आज जर आपण व्यायामाचा त्रास सहन केला तर आपल्याला उत्तमाचं आरोग्य लाभणार आहे. आणि आज जर आपण उपासना केली तर आपल्या आयुष्यामध्ये शांतता ही शाश्वत रूपाने टिकून राहणारी. ही ओवी फक्त संसारासाठी नाही, तर ही मोक्षमार्गाला सुद्धा लागू होते. बघा, आज इंद्रियांचे संयम केलं तर दुःख मिळतंय की नाही. बघा, आज अहंकार सोडायचं म्हणलं तरी पण दुःख येतं आहे. आज उपासना करायची म्हणलं तरीही दुःख येतं आहे. सुरुवातीला हे सगळं कठीण वाटतं, पण जसं काय इंद्रियांवरती असलेला संयम एकदा घट्ट झाला, पकड झाली इंद्रियांवरती, अहंकार कमी झाला, उपासना उत्तमाची झाली, की आत्मानंद मिळतो की नाही बघा बरं, आणि तो शाश्वत मिळतो. म्हणून समर्थ सांगतात, की जो आज कष्ट सहन करतो तो उद्या सुख भोगतो, आणि जो आज आळस व आराम निवडतो ना, तो आयुष्यभर दुःखच भोगत राहतो. बघा, इहलोक अथवा परलोक दोहींकडे सारखाच विवेक, दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे. समर्थ सांगतात, की या जगामध्ये म्हणजे इहलोकामध्ये व्यवहार असो किंवा आत्मकल्याणाचा म्हणजे परलोकाचा मार्ग असो, दोन्हीकडे विवेक, दूरदृष्टी आणि योग्य नियोजन अत्यंत आवश्यक आहे. दीर्घकालीन विचाराचे महत्त्व तुम्हाला आम्हाला समजले पाहिजे. समर्थ इथे एक अत्यंत महत्त्वाचा जीवन मंत्र देत आहेत. फक्त आजचा विचार करू नकोस, उद्याचाही विचार कर, परवाचाही विचार कर. माणूस बहुतेक वेळा काय करतो, तत्काळ सुखाकडे जातो, लगेच पाहिजे, इन्स्टंट सुख पाहिजे असतं. पण विवेकी मनुष्य काय करतो, तो दूरवरचा परिणाम बघतो, दूरदृष्टीने पाहत असतो. आजचे कर्म म्हणजे उद्याचे फळ, आजचे विचार म्हणजे उद्याचे जीवन, आणि आजची उपासना, आजची साधना म्हणजे उद्याचं आत्मकल्याण, आत्मशांतता. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी फक्त आजची मजा बघतो. आज मोबाईल बघायचा, आज क्रिकेट खेळायचं, आज कार्टून बघायचं, मग पुढे अडचणीत. आणि जो विद्यार्थी त्याला कळतं आहे की मला पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात कुठं पोचायचं आहे, त्याच्या हिशोबाने तो अभ्यास करतो, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो अभ्यास करतो, तो पुढे जाऊन यशस्वी होतो. बघा ना, आर्थिक जीवन आहे ना आपलं, जे कमावलेले सगळे पैसे आहेत, जो आजच खर्च करतो तो भविष्यातल्या संकटामध्ये अडकून पडतो. आणि जो आलेली जी कमाई आहे त्यातून एक ठराविक रक्कम बचत करून ठेवतो ना, तो कठीण काळामध्ये सुद्धा स्थिर असतो, कुणा पुढे हातपाय पसरायची त्याला वेळ येत नाही. बघा ना, नातेसंबंधामध्ये तसंच आहे. रागाच्या भरामध्ये बोलणं सोपं असतं, पण विवेकी मनुष्य विचार करतो की या शब्दांचा पुढे काय परिणाम होईल, आणि तो वेळीच स्वतःला आवर घालतो. अध्यात्मामध्ये काय होतं, फक्त संसारासाठी धडपडून चालत नाही, आहे ना. शरीरासाठी जसे अन्न लागतं ना, तसं आत्म्यासाठी नामस्मरण लागतं, श्री समर्थ बैठक लागते, उपासना लागते, आणि तीसुद्धा तितकीच गरजेची आहे. म्हणून समर्थ म्हणतात की दीर्घ सूचना, आता इथं शब्द आला आहे दीर्घ सूचना म्हणजे काय, दूरदृष्टी, दीर्घ म्हणजे दूरवरचं बरं का, भविष्याचा विचार, परिणामांचा विचार. शहाणा माणूस विचार करतो की हे काम जर मी आज केलं तर मी 5 वर्षांनी कुठे असेन, 10 वर्षांनी कुठे असेन. हा निर्णय जर मी आज घेतला तर मी पुढच्या 5-10 वर्षात कुठं असेन. हा निर्णय जर मी आज घेतला तर या निर्णयाचा माझ्या कुटुंबावरती काय परिणाम होईल. हे जे कर्म आहेत ते मी केल्यानंतर ह्या कर्माचं मला आत्मकल्याणासाठी मदत होईल का. बघा ना, आपल्या आधुनिक जीवनामध्ये आपण काय करतो आहे, आज अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आपण काय करतो आहे, फक्त आणि फक्त तात्पुरता आनंद आणि लगेच पाहिजे, तत्काळ आणि तात्पुरता आनंद बघतो आहे. दीर्घकालीन परिणाम मात्र आपण विसरून चाललेलो आहोत. बरोबर आहे का. विवेक म्हणजे फक्त काय बरोबर आहे जाणायचं नाही आहे, तर भविष्यात त्याचे होणारे परिणामसुद्धा ओळखता येणं म्हणजे विवेक आहे. संसार असो व अध्यात्म, दोन्हींकडे विवेक, दूरदृष्टी आणि भविष्याचा विचार करणारा माणूसच खऱ्या अर्थाने यशस्वी आणि सुखी होत असतो. बघा, मेळविती तितके भक्षती, ते कठीण काळी मरून जाती, दीर्घ सूचनेने वर्तती त्याची भले. पाहिले ना आपण दीर्घ सूचना. बघा,
समर्थ सांगतायत की जे लोक जेवढं मिळवलं आहे है ना, जेवढं काही कमवलं आहे ते सगळं काही केलं, भक्षण केलं, खर्च करून टाकलं, उधळून टाकलं, त्यांना कठीण काळामध्ये मोठा त्रास, फटका बसणार होता. सांगितलं ना, मिळविते तितुके भक्षिती, जेवढं मिळवलं आहे तेवढं खाऊन टाकलं. 10,000 पगाराला 10,000 जिकडं तिकडं गेलं. काय ते कठीण काळी मरून जाते. आता कठीण काळ आला, सेविंगच नाही आहे, काय करणार, बॅलन्स नाही अकाउंटला, प्रसंग आला आहे, कठीण काळ आला आहे, काय करायचं. पण मग आता समर्थ पुढं सांगतात, दीर्घ सूचनेने वर्तती त्याची भले. मग जो दूरदृष्टीने वागतो, जो साठवणूक करतो, जो सूक्ष्म नियोजन करतो, तोच खरा शहाणा आहे आणि तोच खरा कसा आहे, भला आहे, सुखी आहे. समर्थ इथं फक्त पैशांची बचत करा असं सांगत नाही, ही ओवी विस्तारानं पाहू. संपूर्ण जीवनाचा संचय समर्थ आपल्याला शिकवतात. 2 प्रकारची माणसं आहेत, 2 प्रकारची. बघा, अल्पदृष्टीचं मनुष्य, आज मिळालं आज संपलं है ना. 300 रुपये रोजान गेला, 300 रुपये घालवून टाकलं. 500 रुपये रोजान गेला, 500 रुपये जिकडं तिकडं है ना. जे मिळालं ते गेलं, आज मिळवलं आज संपलं. भविष्याचा विचार नाही, संकटाची म्हणजे वाईट वेळेमध्ये त्याच्याकडे कुठली तयारी नाही. मग दूरदृष्टी असलेला मनुष्य काय सांगतो, थोडं थोडं साठवायचं असतं, संचय करायचा असतो, उद्याचा परवाचा विचार करायचा असतो. आणि एखादं संकट आलं, एखादी अडचण आली, कठीण समय आला तर तयार पण असलं पाहिजे. समर्थ म्हणतात की दुसऱ्या प्रकारचा मनुष्य खरा शहाणा, भला है ना, तो भला म्हणायचा त्याला. मग आजच्या जीवनामध्ये आर्थिक उदाहरण आहे, पगार झाला, महागडा मोबाईल घेतला, अनावश्यक खर्च केलं, बचत शून्य. मग अचानक एखादा आजारपण येतं, ले ऑफ झालं, नोकरीच गेली, कंपनीनं काढूनच टाकलं, संकट आलं, आता काय अडचणीत पडला गडी, आता काय करायचं. नातेसंबंधामध्येही तसंच आहे, फक्त आनंदाच्या काळातच नाती जपत गेला आणि संकटाच्या काळामध्ये कोण उभं राहायचं बाबा तुझ्याबरोबर है ना. तू त्यांच्या संकट काळात कधी उभं राहिला नाही, फक्त आनंदाच्या काळातच त्यांच्याबरोबर असलेले नाते, फक्त जेव्हाही गेला चांगलं काय असलं तर, मग ती कधी दवाखान्यात ॲडमिट होता, कधी 100-500चा फोनपे केला नाहीस. मग संकट काळामध्ये आपल्याबरोबर कोण उभं राहायचं, हा विश्वास देखील आपल्याला संपादन करावा लागणार आहे. बघा ना, अध्यात्मामध्ये ज्याने आयुष्यभर कधी नामस्मरण केलं नाही, श्री समर्थ बैठक केली नाही, सत्संग केला नाही, सत्कर्म केला नाही, तो दुःखाच्या काळामध्ये मानसिकदृष्ट्या कोसळून जाणार. बघा, कोसळून जातो. गेलो असतो, तुम्ही आम्ही सुद्धा कोसळून गेलो असतो जर श्री समर्थ बैठक मिळाली नसती, उपासना नामस्मरण दास्यभक्ती मिळाली नसती, तर तुम्ही आम्ही सुद्धा कोसळून गेलो, किंबहुना आधी कोसळलेलोच होतो. समर्थांनी पुन्हा उभा केला आहे. पण ज्याने आधीच या साधनेचा साठा केला आहे, संचय केला आहे ना, तो कुठल्याही संकटामध्ये स्थिरच राहतो. इथं एक शब्द आला आहे भक्षिती है ना. या ओपीमध्ये समर्थांनी एक शब्द दिला आहे भक्षिती. भक्षिती म्हणजे फक्त खाणं नाही, अन्न खाणे नाही, तर मिळालेली प्रत्येक गोष्ट उधळवून टाकणं. मग पैसा आला, पैसाही भक्षण केला, वेळ आला है ना, त्या वेळेचा सदुपयोग करायचा होता, याने दुरुपयोग करून ती वेळ वाया घालवून टाकला. आरोग्य है ना, हातपाय चांगले आहेत तोपर्यंत सूर्यनमस्कार करायला पाहिजे, प्राणायाम योग करायला पाहिजे, कुठंतरी ट्रेकिंगला जायला पाहिजे, शरीराला मेहनत करायला पाहिजे, पीळ द्यायला पाहिजे, तो पीळच दिला नाही. संधी होती तेव्हा संध्या डावलल्या, जेव्हा स्थळं येत होती तेव्हा नाही म्हणला. तरुणपण गेलं, म्हातारपण आलं ना, आता म्हणतो पोरगीच भेटना है ना. तरुणपणी आलेल्या अशा कित्येक गोष्टी त्यांनी उधळून लावल्या. याच्यासाठी ते भक्षिती हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. याचा उपयोग है ना, या भक्षणाचा याचा उपयोग न करणारा मनुष्य पुढे फक्त आणि फक्त पश्चात्तापच करतो. बघा ना, मुंगी काय करते, उन्हाळ्यात लय कष्ट करते हो है ना, अन्न वगैरे साठवून ठेवते ती, कारण तिला पुढचा ऋतू दिसत असतो. उन्हाळ्यामध्ये मुंग्या दिसतात की नाही आपल्या घरामध्ये, का दिसतात हो, कशासाठी. आणि मग त्याच मुंग्या पावसाळ्यात कुठं जातात, कधी केला विचार. उन्हाळ्यामध्ये मुंग्या बाहेर येऊन स्वतःचं अन्न साठवत असतात, त्या पावसाळ्यामध्ये त्यांना ते मिळत नाही आणि नंतर ते सगळे त्यांची साठवणूक झाल्या की ते बंद होतात दिसायचं. अगदी शहाणा मनुष्य तसंच असतो, कमाईतून बचत करत असतो, आरोग्याची काळजी घेत असतो, ज्ञान मिळवत असतो आणि स्वतःचा पुण्यसंचय वाढवत असतो. कारण त्याला भविष्यामधली ही कलियुगातली संकट आहे, तो कलियुग आहे, घोर कलियुग आहे. या सगळ्या ओवीचा एकाच वाक्यात सारांश असं आहे की जे मिळाले ते सर्व लगेच खर्च करणारा मनुष्य आयुष्याच्या संकटांमध्ये अडकून जातो, कोसळून जातो, उद्ध्वस्त होतो. पण जो दूरदृष्टीने पैसा, वेळ, ज्ञान आणि पुण्य यांचा संचय करत राहतो ना, तोच खऱ्या अर्थाने सुखी आणि सुरक्षितसुद्धा राहतो.
इहलोकीचा संचितार्थ परलोकीचा परमार्थ संचिते विनव्यर्थ जित मेल. आणि मग या जगामध्ये जगण्यासाठी संचित अर्थ म्हणजे पैसा, संपत्ती है ना. बचत, संचित अर्थ म्हणजे बचत, साधन संपत्ती बचत केली तर ती खूप गरजेची आहे. या जगात जगण्यासाठी थोडंसं सेविंग पाहिजे. आणि परलोकासाठी परमार्थ पाहिजे. म्हणजे काय? सत्कर्म पाहिजे, नामस्मरण पाहिजे, भक्ती पाहिजे, उपासना पाहिजे, हे आवश्यक आहे. आणि दोन्ही प्रकारचा संचय नसेल तर मनुष्याचं जीवन हे व्यर्थ आहे. समर्थ इथे सांगतात की जिथे ग्रहस्थ आणि साधक दोन्हीही अतिशय संतुलित असा संदेश दिला आहे. गृहस्थांना पण सांगितलं आणि साधकाला पण सांगितलं आहे. काही लोक फक्त पैशाच्याच मागे धावत असतात आणि काही लोक फक्त आध्यात्मिक गोष्टीच वापरत असतात, आध्यात्मिक गोष्टीच करत राहतात, पण संसाराची जबाबदारी घेत नाहीत. आणि जो पैशाच्या मागे जातो तो आध्यात्मिक जबाबदारी घेत नाही. समतोल पाहिजे. समर्थ म्हणतात की संसारासाठी अर्थसंचय पाहिजे आणि आत्म्यासाठी, अध्यात्मासाठी पुण्यसंचय पाहिजे. आजच्या जीवनातली उदाहरणं सांगितली समर्थांनी. संसारातील संचितार्थ म्हणजे कसं आहे बघा. बचत झाली, गुंतवणूक झाली, शिक्षण झालं, कौशल्य झालं, संचित आहे. हे भविष्यकाळातील संकटांसाठी असलेलं संरक्षण आहे. आज कमवलेले सर्व खर्च करणारा मनुष्य उद्या अडचणीत येणारच. बघा ना, परलोकीचा परमार्थ म्हणजे काय? नामस्मरण, श्रीसेवा, दास्यभक्ती, दान, सेवा, पुण्य, कर्म, सत्संग, सदाचार हे आत्म्याचं खरं धन आहे, जे मृत्यूनंतरसुद्धा आम्हाला सोबत घेऊन जाता येतं. काय सोबत घेऊन जायचं आहे? सत्संग, सद्विचार है ना. नामस्मरण एवढ्या दिवस इथं इहलोकमध्ये असताना केलेलं नामस्मरण परलोकामध्ये घेऊन जाणार आहे आपल्याला. बघा, नातेसंबंधामध्येही तसं होतं. जसं बँकेमध्ये पैसे आपल्याला साठवावे लागतात ना, तसं नातामध्ये सुद्धा प्रेम, विश्वास, आपुलकी यांचा संचय आम्हाला करायचा आहे. समर्थ खूप खोल संदेश देत आहेत. संचित हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. रोज थोडं थोडं साठवणं म्हणजे संचित आहे. पैशाचं, ज्ञानाचं, पुण्याईचं, चांगल्या संस्कारांचं संचित आमच्याकडे पाहिजे. आणि पुढं याच संचिताचं काय होतं? समृद्धी येते बरं का. जे काही साठवलेलं नाही आहे है ना, ज्यांनी कुठं काही साठवलं नाही, चांगला पैसा साठवला नाही, ज्ञानाची साठवणूक केलेली नाही, पुण्य नाही साठवलं, पुण्य संचय नाही वाढवला, तो रिकामा झाला. करंटा पुरुष येतो. समर्थ म्हणतात की फक्त बँक बॅलन्स वाढवून उपयोग नाही आहे, कारण शेवटी ध्यानती तुला कोण सोडू पाहतो? पैसा नाही सोडू पाहत, मालमत्ता संपत्ती नाही सोडू पाहणार. अरे भले गेले, सोबत येते ती कर्म, संस्कार, भक्ती, परमार्थ, नामस्मरण, उपासना ही शेवटी आपल्यासोबत येणार आहे. प्रत्येकाच्या जीवनाला लागू पडणारं एक सार आणि सत्य समर्थांनी सांगितलं की संसारासाठी पैशाचा संचय आणि आत्मकल्याणासाठी पुण्याचा संचय, हे दोन्ही अत्यंत आवश्यक आहे. आणि एक गोष्ट समजून दुसरी जर दुर्लक्षित केली तर संपूर्ण जीवन हे अपूर्ण राहणार आहे, पूर्णत्व येणारच नाही. जर संसार चालवण्यासाठी अर्थसंचय आवश्यक आहे ना, तसाच आत्म्याचं कल्याण करण्यासाठी परमार्थ संचय अत्यंत गरजेचा आहे. अन्यथा जीवन अपूर्ण आणि व्यर्थ आहे. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी विवंचना, तो आत्महत्यारा. समर्थ सांगतात की फक्त एकदा शरीराचा मृत्यू झाला म्हणून जीवाच्या समस्या ज्या आहेत, जे भोग आहेत ते संपत नाहीत. वासनेने, अज्ञानाने आणि कर्मबंधनाने बांधलेल्या जीवाला पुन्हा जन्म घेत राहावं लागतं. 84चा फेरा, पुन्हा दुःख भोगावं लागतं. तो स्वतःच्या आत्मकल्याणाचा विचार करत नाही, तो स्वतःचा घातच करत असतो. बघा, समर्थ इथं आत्महत्यारा असा शब्द वापरलेला आहे समर्थांनी. तर तो आत्महत्या करणारा म्हणजे फक्त शरीराला मारणे नव्हे, तर मानव जन्म मिळूनही आत्मज्ञान न घेणारा, भक्ती न करणारा, परमार्थ न करणारा, मोक्षाचा विचार न करणारा आत्महत्याचा आहे. ही एक प्रकारची आत्महत्या आहे. मानवी जन्म मिळाला आणि यातलं काहीच नाही केलं तर ती आत्महत्या आहे. शरीर एक दिवस मरणारच आहे, ते जाणारच आहे, सोडून जायचं आहे ते शरीर. पंचभौतिक आहे ते. पण वासना, आसक्ती आणि अज्ञान जर असंच राहिलं तर मग जन्म मरणाचे चक्र कधीही संपत नाही, अखंड आपण त्यामध्ये अडकून राहू. आजच्या जीवनातलं एक वास्तव आहे, पैसा 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 आणि फक्त पैसा.
एखादा मनुष्य संपूर्ण आयुष्य पैसाच कमवण्यात घालवतो, पदप्रतिष्ठा मिळवण्यात घालवतो, भोग उपभोग घेण्यामध्ये घालवतो, पण तो स्वतःला कधीच विचारत नाही, मी कोण, माझ्या जीवनाचे उद्दिष्ट ते काय. समर्थांच्या दृष्टीने ते आत्मकल्याणाचे नुकसान आहे. बरोबर. आधुनिक जीवनामध्ये आज लोक काय करत आहेत, मोबाईल अपडेट करतात, घर सजवतात, व्यवसाय वाढवतात की नाही. इकडे एक ब्रांच काढली, तिकडे एक ब्रांच काढली, घराला POP केलं, लाईटिंग केलं, ह्याव केलं, मोबाईलमध्ये अपडेट केलं, व्हर्जन नवीन आलं, पण मनाचं काय, संस्कारांचं काय आणि आत्म्याचं काय, त्याच्यामध्ये काहीच वृद्धी नाही. हे म्हणजे काय झालं, बाहेरचं आपण सगळं सांभाळतो पण आतला खजिना मात्र विसरून गेलेलो आहे. सगळं बाहेर. माणूस ह्या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त काय झाला आहे, बहिर्मुख झाला आहे. आणि समर्थांनी काय सांगितलं, आधी आतमध्ये वळत केलं आहे. आपणास मारी विवंच वांचविण. समर्थ इथे हा जो शब्द आहे ना, तो फारच प्रभावी आहे. दुसरा कुणी आपले नुकसान करायला येत नाही. आपणच आळसाने, अज्ञानाने, वासनेने आणि चुकीच्या निर्णयाने स्वतःचं नुकसान करत असतो. समर्थ म्हणतात की जो स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या वाचवत नाही ना, तो स्वतःचाच शत्रू आहे. त्याला दुसरं कोण मारायची गरज नाही, ते स्वतःच मरून जातं. मानव जन्म हा मोक्षासाठी असलेली सर्वात मोठी संधी आहे. आणि हा जन्म जर आपण केवळ खाणे पिणे, भोग घेणे, पैसा कमवणे, भांडण करणे, भावकीचा बाण टोकरणे, अहंकार करणे यातच घालवला तर पुन्हा यायचं आहे बाण टोकरायला, पुन्हा यायचं आहे भांडणं करायला, पुन्हा अजून खायला यायचं आहे, पण वेगळ्या जीव योनीत. त्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा अडकायचं आहे. प्रत्येकाच्या जीवनाला लागू पडणारा एक संदेश असा आहे की आपण जर योग्य म्हणजे करिअरचं आपण जेव्हा योजना करतो, नियोजन करतो, आपण निवृत्तीची योजना करतो, नियोजन करतो ना, मला रिटायर झालेले एवढे पैसे मिळणार आहेत, त्याचं काय करायचं, मुलांच्या भवितव्याचं आपण नियोजन करतो, पण आत्म्याच्या भवितव्याचं काय हो. आपण जे नियोजन केलं हे वेगळ्या लेवलचं आहे आणि समर्थांना अभिप्रेत आहे ते वेगळं आहे. आत्म्याच्या भवितव्याचं काय, आपण ह्या लोकाचाच विचार करतो आहे, परलोकाचा विचार करत नाही. समर्थ म्हणतात की जो हा विचार करत नाही कुठला, आत्म्याच्या भवितव्याचा, तो स्वतःचेच नुकसान करत असतो. म्हणजे काय, मानवजन्म मिळूनही आत्मकल्याण, भक्ती, आत्मज्ञानाचा विचार न करता मनुष्य फक्त स्वतःचाच काय करतो, घात करून घेतो. विचारच नाही केला. आत्मशांतता पाहिजे, आत्मकल्याण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, नवविधा भक्ती करायची आहे, आत्मज्ञान घ्यायचं आहे, असला कुठलाही विचार न करणारा माणूस स्वतःचाच घात करत असतो. म्हणून समर्थ त्याला आध्यात्मिक दृष्टीने आत्महत्यारा म्हणतात. बरोबर. या पुढं, प्रतिजन्मी आत्मघात कोणे करावे गणित, या कारणे जन्ममृत्यू केवी चुके. मग या उभेमध्ये समर्थ सांगतात की प्रत्येक जन्मामध्ये जर मनुष्य आत्मकल्याणाकडे दुर्लक्षच करत असेल तर तो स्वतःचे आध्यात्मिक नुकसान करत राहिला तर त्या आत्मघातांची गणना कोण करणार, किती वेळा तो आत्मघात झाला. अशा स्थितीमध्ये जन्ममृत्यूचे चक्र हे कधीच संपणार नाही. बघा, मागील ओळीमध्ये समर्थांनी सांगितलं की आत्मज्ञानाचा विचार न करणे म्हणजे आत्महत्यारा. बरोबर. आणि आता पुढे समर्थ सांगतात की जीवाला एक नव्हे तर अनेक जन्म मिळालेले आहेत आणि प्रत्येक जन्मामध्ये तो काय करतो, विषय भोगांमध्येच रममान झालेला आहे, अहंकारामध्ये अडकलेला आहे, परमार्थ विसरून गेलेला आहे आणि आत्मस्वरूप त्यांनी अजूनही जाणलेलं नाही, म्हणून तो त्या चक्रामध्ये फिरतो आहे. तर तो पुन्हा पुन्हा काय करतो, स्वतःचं नुकसान करतो. एकदा नाही, पुन्हा पुन्हा करतो आहे. एकदा आत्महत्या झाली ठीक आहे, हा पुन्हा पुन्हा तेच चालू आहे त्याचं. याला समर्थ काय म्हणतात, प्रतिजन्मी आत्मघात. मग अशी आत्महत्या दाखवली, आता आत्मघात दाखवला. समर्थ काय सांगतायत की संसारात गुंतलेला मनुष्य आहे ना, ज्याला बघा, आपण समजा एखाद्या व्यक्तीला 50 वर्ष आहे, फक्त पैसा, पद, प्रतिष्ठा, स्पर्धा याचाच त्यानं विचार केला. 50 वर्ष याच्या पलीकडे काय विचारच केला नाही. सत्ता पाहिजे, पैसा पाहिजे, पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, अहंकार पाहिजे, भोग पाहिजे. आणि शेवटी शरीर सोडायच्या वेळेस त्याला कळालं की लगा मी एवढंच केलं आयुष्यभर, पण मी स्वतः कोण आहे हे काय मी ओळखलं नाही. हीच त्याची आध्यात्मिक हानी झाली आहे ना, आध्यात्मिक हानी है ना. तो जो शब्द आहे ना आत्मघात, ह्या जन्मातही त्याचा आत्मघात झाला. बघा, एखादा विद्यार्थी आहे, तो दरवर्षी परीक्षा नापास होतो कारण तो अभ्यास करत नाही. मग तसंच आहे,
आपण प्रत्येक वेळेस जन्माला येतो, जन्माची संधी मिळते है ना, मोक्षाला जाण्याची संधी मिळते, पण ती संधी सगळी हुकवून टाकतो, परत नापास होतो, परत ह्या चक्रामध्ये येतो, परत तो 10वीच्या पेपरालाच बसतो. चालू आहे मार्च ऑक्टोबर है ना, पुन्हा त्याला त्याच संसाराच्या वर्गामध्ये परत येऊन बसावं लागतं आहे. मग समर्थ म्हणतात की कोण करावे गणित? मग आता गणित कुणी करायचं बाबा? आपण किती जन्म वाया घालवले, किती वेळा एकच चूक पुन्हा पुन्हा केली, याचा हिशोब, याचं गणित कोण मांडणार? अज्ञानामुळे जीव अनंत काळ फक्त त्या चक्रामध्ये फिरत राहिला, घुटमळत राहिला. जन्म मृत्यूचे चक्र संपवायचे असेल तर विवेक जागवला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, आत्मस्वरूपाचा शोध घेतला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सद्गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अन्यथा प्रत्येक जन्मामध्ये तेच भोग, इच्छा, आसक्ती, दुःख आणि मृत्यू पुन्हा पुन्हा येत राहणार, पुन्हा पुन्हा येणार जाणार. मग आजच्या काळासाठी समर्थ आपल्याला काय संदेश देत आहेत की आज अनेक जण विचार करत आहेत की पुढच्या महिन्यापासून आपण बैठकीला यायचं, उपासना करायची, नामस्मरण करायचं, रिटायर झाल्यावर हरिपाठ म्हणायचा आणि रिटायर झाल्यावर श्रीमद भगवद्गीता वाचायची, रिटायर झाल्यावरच आपलं दासबोध काढायचा, तोवर नाही काढायचा. मग समर्थ सांगतात की जर असा विलंब करत राहिलो तर संपूर्ण आयुष्य हातातून निघून जाईल. समर्थ एका वाक्यात सांगतात की जो प्रत्येक जन्मात आत्मकल्याणाचा विचार न करता संसारातच गुरुपटून पडतो, त्याचे जन्ममृत्यूचे चक्र हे कधीही संपत नाही. बघा, देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याच्या भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. है ना, सर्वसामान्य माणूस नेहमी म्हणत असतो की सगळं देवच करतो, परंतु हे वाक्य तो खऱ्या अनुभूतीने बोलत नसतो. कधीकधी एखाद्या संतांच्या किंवा ईश्वराच्या कृपेचा स्पर्श झाल्यामुळे त्याच्या तोंडातून हे वाक्य निघत असतं. बरोबर, इथे समर्थ सांगतात की एक सूक्ष्म गोष्ट आहे. अनेक लोक सहज म्हणतात देव करेल, देव बघून घेईल, सगळं काही देवाच्या हातात, देवाची इच्छा है ना. पण जर खरोखरच त्यांना देव जर करता आहे हे पटलं असतं तर त्यांच्यामध्ये अहंकार राहिला असता का? खरोखरच जर त्यांना पटलं असतं की देव करता आहे तर त्यांच्यामध्ये चिंता, ताण, तणाव, नैराश्य, औदासीन्य राहिलं असतं का? खरंच जर त्यांना पटलं असतं की देव करता आहे तर त्यांच्यामध्ये राग आणि द्वेष राहिलाच नसता. म्हणजे बहुतेक लोक शब्दानेच देवाला करता म्हणतात, पण मनाने मात्र स्वतःलाच करता म्हणत असतात. खरं आहे की नाही? बघा, व्यवसायामध्ये नफा झाला, माझ्यासारखं डोकं आहे का? डोक्यालिटी वापरली म्हणून प्रॉफिट, म्हणून फायदा, म्हणून धंदा चांगला झाला. आणि जर तोटा झाला, देवाला काही कळतच नाही, देवाला मला चांगलं बघवतच नाही. ह्यातनं असं दिसतंय की देवाला करता म्हणायची ही भावना अजून पक्की झालेली नाही. देवाला करता कधी म्हणायचा? शब्दानं म्हणायचा, पण मनानं मात्र काय स्वतःलाच करता म्हणून घेतोय. बघा, पहिला नंबर आला की पोरगं काय म्हणतं, मी लय अभ्यास केला, रातून द्या अभ्यास केला म्या, तेव्हा मला नंबर आला. आणि नापास झाल्यावर म्हणते माझं नशीबच फुटकं. इथे मात्र करतेपणा स्वतःकडे नाही घेत. नापास झाल्यावर आणि पास झालं की लगेच करतेपणा घेते. धंद्यात फायदा झाला की म्हणते माझं डोकं, आणि तिकडं धंद्यामध्ये थोडासा तोटा होऊ दे, मग म्हणते नशीबच फुटलं आमचं. नातेसंबंधामध्ये तसंच आहे. सगळं आपल्या मनासारखं झालं की लगेच आपलं कौतुक, आणि जर सगळं बिघडलं, हे देवानं गाठच चुकी मारली आमच्याच, नशीबच फुटलं आहे आमचं, है ना. त्याचे भेटीचा लाभ मग समर्थ म्हणतात की देव करता आहे असं आपण बोलतो, पण कदाचित पूर्वी कधीतरी काय झालेलं असतं, सत्संग लाभलेला असतो, सद्गुरू कृपा लाभलेली असते, श्रवण मिळालेलं असतं आणि त्याचा तो लाभ झालेला असतो, म्हणून सत्य त्याच्या कानावरती आलेलं असतं. पण ऐकणे आणि अनुभवणे ह्यात मात्र थोडासा फरक असतो बरं का. देव करता आहे हे फक्त वाक्यात नाही तर अनुभूतीतून झालं पाहिजे. देव करताय ना, अहंकार वितळला पाहिजे. देव करताय ना, माझा स्वतःचा करतेपणा त्या ठिकाणी नष्ट झाला पाहिजे. देव करता आहे तर माझ्या मनामध्ये अखंड शांतता पाहिजे, आणि देवच जर करता असेल तर माझ्याकडे सगळ्याला समर्पण भाव हा अखंड असला पाहिजे. तेव्हा माणूस म्हणतो की मी निमित्त आहे आणि करता भगवंत आहे, करता परमेश्वर आहे. बघा, समर्थ सांगतात की आळशीपणा शिकवत नाहीत समर्थ आपल्याला. यातून समर्थ असं सांगत आहेत
की देव करतो असं म्हणून आपण काहीच करत नाही, है ना. याचा असा उलट संदेश आहे. पूर्ण प्रयत्न करा पण अहंकार ठेवू नका. कर्म करा पण करते पण देवाला अर्पण करा. अगदी मनापासून करता भगवंत आहे. एका वाक्यामध्ये संदेश जर द्यायचा झाला या ओवीचा, तर सगळं देव करतो असं बोलणं सोपं आहे, पण खऱ्या अर्थाने देवच करता आहे ही अनुभूती जर झाली तर अहंकार नाहीच होऊन अंतिम समर्पण त्या ठिकाणी निर्माण होत असतं. बघा पुढे, विवेकाचे लाभ घडे जेणे परमार्थ ठाई पडे, विवेक पाहता सापडे विवेकी जणी. मग मनुष्याला सर्वात मोठा लाभ कोणता आहे तर तो विवेकाचा आहे. विवेकाचा काय सांगितलं समर्थाने, विवेकाचा लाभ घडे. विवेकाचा लाभ, फायदा म्हणलं नाही. फायदा कुठं असतोय, फायदा तोटा व्यवहारात असतोय आणि लाभ मात्र अध्यात्मामध्ये असतो. म्हणून समर्थांनी विवेकाच्या पुढे लाभ हा शब्द लिहिला आहे. मनुष्याला सर्वात मोठा जर लाभ काय असेल तर तो विवेकाचा लाभ आहे, कारण विवेकामुळेच परमात्म्याचे खरे रूप तुम्हाला समजत असतं. आणि हा विवेक विवेकी विचारशील लोकांच्या संगतीमध्ये, सद्गुरूंच्या समर्थ बैठकीमध्येच मिळतो बरं का. समर्थ या ओवीमध्ये संपूर्ण दासबोधाचा गाभा सांगत आहे की भक्तीपेक्षा विवेक महत्त्वाचा नाही, पण विवेकाशिवाय भक्ती आंधळी होऊ शकते, शक्यता आहे. ज्ञानापेक्षा विवेक महत्त्वाचा नाही, पण विवेकाशिवाय ज्ञान मात्र अहंकार बनू शकतो. म्हणून परमात्मा जाणण्याची गुरुकिल्ली म्हणजे विवेक आहे. विवेक म्हणजे नेमकं काय हो? सत्य असत्य यातील फरक ओळखण्याची क्षमता म्हणजे विवेक. नित्य अनित्य यातला भेद समजणे म्हणजे विवेक. योग्य अयोग्य यातील निवड म्हणजे विवेक. बघा उदाहरण पाहूया. शरीर नाशवंत आहे, कसं समजलं? विवेकानं समजलं. पण आत्मा शाश्वत आहे हेही विवेकानेच समजलं. बघा ना, आज सोशल मीडियावरती काय होतं, आपण प्रत्येक गोष्ट खरी मानतो, आहे की नाही? खरी मानतो की नाही? जे दिसलं की खरं. अगदी ते AI जनरेटेड व्हिडिओ आले बघा, ते सुद्धा आपल्याला खरे वाटतात. ते तेवढे ते केलेलं असतं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून. पण विवेक सांगतो की माहिती खरी आहे का? आपण व्हॅलिडेट करायला जातो की नाही, बघतो ना क्रॉस चेक करून. नातेसंबंधामध्ये काय होतं, भावनेच्या भरामध्ये आपण निर्णय घेतला की शांत करायचा, म्हणजे शांतपणे बसून विचार करायचा. काय केलं पाहिजे? भावनेच्या ओघामध्ये निर्णय घ्यायचा की शांतपणे बसून दीर्घ श्वास घेऊन विचार करायचा आणि निर्णय करायचा. विवेक योग्य दिशा दाखवतो. विवेकाकडे दिशा असते. बघा ना, पैसा क्षणिक सुखासाठी आपण खर्च करायचा की भविष्यासाठी बचत करायची, हा ठरवणारा सुद्धा विवेक आहे. आध्यात्मिक उदाहरण पाहूया आपण. एक मनुष्य रोज मंदिरात जातो, दुसरा मनुष्य मंदिरात जातो आणि स्वतःच्या मनाचाही अभ्यास करतो, चिंतन मनन निधिध्यासन करतो. समर्थांच्या दृष्टीने दुसरा मनुष्य हा विवेक आहे. फक्त मंदिरात जाणं अपेक्षित नाही आहे, कारण तो बाह्य देवाबरोबर अंतःकरणातील देवसुद्धा तो शोधत असतो. स्वतःच्या मनाचा तो अभ्यास करतो, मनाची मशागत करतो. फक्त मंदिरात नाही जात. जेणे परमात्मा ठाई पडे, याचा अत्यंत सुंदर अर्थ असा आहे की परमात्मा कुठंतरी दूर नाही आहे, पण अज्ञान, अहंकार, वासना, मोह यांच्या दाट धुक्यामुळे तो परमात्मा आपल्याला दिसत नाही. आणि विवेक काय करतं, हे धुकंच दूर करतं. त्याच्यातून क्लॅरिटी. विवेक म्हणजे क्लॅरिटी. अज्ञान म्हणजे काय, कॉम्प्लिकेशन नाही, क्लिष्ट. अहंकार म्हणजे तर विचारायचंच नाही. वासना म्हणजे त्यात आंधळच होते माणूस, दिसतच नाही. विवेक दृष्टी देतो, वासना आंधळ करते. मोह बांधून ठेवतो, विवेक मुक्त करतो. आणि एकदा का विवेक आला, विवेकाने ते सगळं धुकं दूर केलं की आपल्याला परमात्मा स्पष्ट दिसतो. म्हणून समर्थ सांगतात, विवेक पाहता सापडे. विवेक कुठून मिळतो? पुस्तकातून थोडासा विवेक मिळतो, पण अधिक विवेक जर मिळवायचा असेल तर श्री समर्थ बैठक, श्री सद्गुरू श्रवण, सद्गुरूंचं मार्गदर्शन आणि स्वानुभव यातूनच काय होत असतं, आपल्याला अधिकचा विवेक मिळत असतो. विवेकी माणसाच्या संगतीत राहिल्यानेच विवेक मिळतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय होतं बघा, आता आजच्या जगामध्ये माहिती खूप आहे हो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT, नुसती इन्फॉर्मेशन आहे, माहिती भरपूर. त्याच्यामधून मतमतांतर वेगळी झाली. हे असं नाही, ते तसं आहे, ते तसं नाही, हे असं आहे. पहिल्यांदा हे झालं मग ते झालं. ते म्हणते नाही, पहिलं हे झालं, आधी लिहिलं मग घडलं. ते म्हणते नाही, आधी घडलं मग लिहिलं. अरे किती मतमतांतर आहेत, गोंधळ वाढला ना.
पण योग्य मार्ग दाखवणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे विवेक. बघा ना, संपूर्ण मानवाच्या जीवनातील सर्वात मोठी प्राप्ती, सर्वात मोठा लाभ फायदा नाही. मनुष्य जन्माचा सर्वात मोठा लाभ विवेक आहे. कारण त्या विवेकामुळेच आम्हाला सत्य ओळखता आलं, योग्य निर्णय घेता आला आणि परमात्म्याची अनुभूतीसुद्धा विवेकातूनच होऊ लागली. बघा पुढे, देव पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक, त्या अनेकास एक म्हणू नये की. समर्थ सांगतात की देव एकच आहे, पण त्याचं कार्य अनेक प्रकारे चालतं. त्यामुळे देवाने निर्माण केलेल्या अनेक वस्तू, अनेक व्यक्ती, अनेक घटना यांनाच देव समजू नये. देव एकच आहे, पण त्याची निर्मिती अनेक आहे. समर्थ इथे सांगतात की एक आणि अनेक यातला सूक्ष्म भेद आम्ही समजून घेतला पाहिजे. परमात्मा एक आहे. त्या परमात्म्यापासून असंख्य जीव, असंख्य रूपं, असंख्य घटना, असंख्य नावं, असंख्य विचार निर्माण झाले की नाही. जसं की सूर्य एकच आहे, पण त्या सूर्याच्या रश्मी, सूर्याच्या किरण असंख्य आहेत. पण त्या रश्मी आणि किरण म्हणजे सूर्य नाही बरं का, पण किरण सूर्यापासूनच आला, ती रश्मी सूर्यापासूनच आली. तसेच हे जग परमात्म्यापासून निर्माण झाले आहे, पण संपूर्ण जगालाच परमात्मा म्हणणं हे चुकीचं आहे, योग्यच नाही आहे ते. बघा ना, आपण झाडाचं उदाहरण घेऊ. एक झाड आहे, त्या झाडाला अनेक फांद्या, अनेक पानं, अनेक फळं, अनेक फुलं आहेत, पण त्यांचं मूळ एकच आहे. तसंच आहे, सृष्टी अनेक आहेत, पण मूळ परमात्मा एकच आहे. वीज आहे, वीज, लाईट आली, डांबावरनं घरात आली, मीटरपर्यंत आली, मीटरच्या पुढं आला, पंखा चालायला लागला, फ्रीज चालायला लागला, टी व्ही चालायला लागला, बल्ब चालायला लागला, चार्जर चालायला लागला. ही उपकरणं अनेक आहेत, पण वीज एकच आहे. कार्य अनेक आहेत, पण कार्यशक्ती मात्र एकच आहे. बघा, काही लोक म्हणतात की देव सर्वत्र आहे, मग जे काही दिसतं ते देवच आहे का? है ना. देव जर सर्वत्र असेल तर जी दिसती ती प्रत्येक गोष्ट देव आहे का? तर समर्थ इथे सावध करतात की देव सर्वत्र आहे, पण प्रत्येक वस्तू म्हणजे देव नाही. कारण शरीर बदलते, वस्तू नाश पावतात, विचार बदलतात, पण परमात्मा शाश्वत आहे. बघा, ही ओवी आपल्याला कारण आणि कार्य यातला भेद शिकवते. कारण म्हणजे परमात्मा, कार्य म्हणजे जग. या परमात्म्यापासून निर्माण झालं हे जे जग आहे ना, या परमात्म्यापासून निर्माण झालं, पण कार्याला कारण समजणे हा भ्रम आहे. मातीपासून मडकं बनतं, पण मडकं म्हणजे माती नव्हे, है ना. मडकं म्हणजे संपूर्ण माती नव्हे. आजकालच्या जीवनामध्ये काय झालं बघा, आज अनेक लोक पैशाला सर्वस्व मानतात, पैशाशिवाय या जगात काही चालत नाही असंच मानतात. शरीरालाच मी म्हणतात, मी म्हणजे हे शरीर, मी म्हणजे हा देह, हा गोरा पान राजबिंडा देह म्हणजे मी. नात्यालाच अंतिम सत्य मानतात, ह्याच्या पलीकडे काय नाही. ही काय आहे ती माझी 4 लोक, याच्याशिवाय माझं जग संपलं असलंच म्हणते. समर्थ म्हणतात की हे सर्व अनेक आहेत, अनेक, पण त्यांच्या मागे जो एक आहे ना, एक, त्याला शोधायचा आहे. मग या संपूर्ण ओवीचा अर्थ असं होतो की परमात्मा एकच आहे, पण ज्याची सृष्टीमध्ये अनेक रूपं प्रकट झालेली आहेत, त्यामुळे अनेक रूपांमध्ये अडकून न पडता त्या सर्वांच्या मागील एकच परमसत्य आम्हाला ओळखायचं आहे, बस, बाकी काहीच नाही. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव, कळल्या वेळी कित्येक जीव उगेच बोलती. देव आणि देवाचं कार्य, देवाचं कर्तृत्व सांगितलं ना, देवाचे कर्तृत्व आणि देव, देवाचं कार्य, कर्तृत्व आणि देव यातला फरक आपल्याला समजला पाहिजे, त्यामागचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि हा अर्थ न समजल्यामुळे अनेक लोक उगाच मोठ्या मोठ्या आध्यात्मिक गोष्टी भाष्कळपणे बडबड करत बसलेली आहेत. बघा, मागील ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की देव एक आहे आणि देवाचे कार्य अनेक आहेत. आणि आता समर्थ पुढं सांगतात की देव वेगळा आणि त्याचे कर्तृत्व वेगळे असे समजलं पाहिजे. बघा, सूर्य आणि त्याचा प्रकाश पाहिला आपण, सूर्यापासून निघणारे त्याचे किरण, त्याच्या रश्मी, अग्नी आणि त्याची उष्णता, है ना, अग्नीपासूनच उष्णता येते. हे एकमेकांशी कसं आहे, संबंधित आहे, पण त्यांचा विचार करता आपल्याला सूक्ष्म भेद असा समजून घ्यावा लागतो. बघू, शेतकरी शेतात पीक आलं की तो म्हणतं की
हे पीक कसं दिलं? काळ्या आईनं दिलं, देवानं दिलं पीक. हे खरं आहे, पण त्यामागं त्या शेतकऱ्याची मेहनत आहे की नाही? वेळेवर पाऊस पडणं गरजेचं आहे की नाही? वापसा होणं गरजेचं आहे की नाही? बी बियाणं खत पाणी घालणं गरजेचं आहे की नाही? हे सगळं काय होतं? कार्यरत होतं. म्हणूनच काय झालं, त्या ठिकाणी त्याला ते पीक मिळालं. म्हणून देवानं दिलं याचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागते. विद्यार्थी आला शाळेमध्ये, पहिला आला तो विद्यार्थी, तो म्हणतो की देवाच्या कृपेने झालं. हो खरं आहे बाबा, पण त्यामध्ये तू अभ्यास केला, तू सातत्य ठेवलं, तू प्रयत्न केला, याचा सुद्धा सहभाग आहे की नाही? मग अभिप्राव म्हणजे काय? तर खरा अर्थ, गाभा आणि तात्पर्य म्हणजे अभिप्राव. समर्थ म्हणतात की फक्त शब्द पकडू नका, शब्दामागचा अर्थ समजून घ्या. अनेक लोक म्हणतात की देवच सगळं काही करतो, सगळीकडं मायाच आहे आणि सगळं ब्रह्म आहे, असंच म्हणतो का नाही? पण त्यांना वाक्याचा अनुभव नसतो, ते शब्द फक्त बोललेले असतात. समर्थ अशा बोलण्याला सावध करतात. समर्थ म्हणतात की बघा, संतांची वैशिष्ट्य आहेत. संत बोलतात ते अनुभवातून बोलतात. सामान्य मनुष्य बोलतो तो IQ ज्ञानातून बोलतो. म्हणून समर्थ म्हणतात की कळल्याविन कित्येक जीव उगेच बोलती. कळल्याविन, न कळताच हे कित्येक जणांनी अशी स्टेटमेंट दिलेली आहेत. आज सोशल मीडिया असो, चर्चा असो, आध्यात्मिक गप्पा असो, अनेक जण मोठे मोठे शब्द वापरतात. कर्म, मोक्ष, मुमुक्ष, अद्वैत, ब्रह्म. पण खरंच त्यांच्या जीवनामध्ये ते असतं का? पण त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये राग असतो, अहंकार असतो, लोभ असतो, अस्थिरता असते, चंचलता असते. आणि त्यांचं बोलणं बघा, काय मोठे मोठे शब्द आहे. मुमुक्ष, मोक्ष, अद्वैत, ब्रह्म, निष्काम कर्म, आहे की नाही? हे मोठे मोठे शब्द ते उगच बोलत असतात. जो ज्ञानाचा खरा उपयोग तेव्हा होतो जेव्हा आपल्याला त्याचा अर्थ समजतो. सर्वात महत्त्वाची म्हणजे अनुभूती येते आणि आपण ते जीवनामध्ये उतरवतो, तेव्हा ते ज्ञान उपयोगी. फक्त बोलण्यात अध्यात्म नसतो. बघा ना, देव आणि देवाचं कर्तृत्व यांचा खरा अर्थ समजून घेतल्याशिवाय आध्यात्मिक गोष्टी बोलणं म्हणजे अनुभवाशिवाय ज्ञानाची मिरवणूक करणं होय. बरोबर आहे की नाही? उगेची बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढवाया कारणे, तृप्ती लागी उपाव करणे, ऐसे झाले. समर्थ सांगतात की अनेक लोक खरे ज्ञान नसताना सुद्धा उगाच मोठ्या मोठ्या बाष्कळ गप्पा मारतायत, गोष्टी बोलतायत. त्यामागचा उद्देश सत्य जाणणे नसतो, तर लोकांनी आपल्याला शहाणे म्हणावे, शहाणे समजावे, आपला मान सन्मान वाढावा आणि त्यातून आपलं स्वतःचं समाधान व्हावं, हा हेतू असतो. समर्थ म्हणतात की ज्ञानाचा अहंकार कसा असतो, या ओवीमध्ये समर्थ ज्ञानाचा अहंकार उघड करून दाखवत आहेत. काही लोकांना काय होतं, ज्ञानी असण्यापेक्षा ज्ञानी दिसणं महत्त्वाचं वाटतं. ते विद्वान असण्यापेक्षा विद्वान वाटणं गरजेचं असतं. लोकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे आणि लोकांनी आपलं कौतुक करायचं तर मग काहीतरी मोठ्या मोठ्या गप्पा आणल्या पाहिजे. म्हणून ते काय करतात की ग्रंथातले काही शब्द उचलतात, संतांची काही वचनं पाठ करून ठेवतात, तत्त्वज्ञानातला एखादा कॉन्सेप्ट घेतात आणि तेच बाष्कळपणे बडबडत राहतात. पण त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये ह्यातली कुठलीच अनुभूती आलेली नसते आणि ते त्यांच्या जीवनामध्ये मात्र ते उतरवत नसतात. ते सुद्धा वासनेमध्ये, मोहामध्ये, अज्ञानामध्येच गुंतलेले असतात. बघा, सोशल मीडिया आहे की नाही, काही लोक सतत अध्यात्माचे सुविचार टाकतात. गुड मॉर्निंग, आज असं असं आहे, हे आहे जीवनामध्ये, मानवाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे, सगळ्यांशी चांगलं बोललं पाहिजे. पण स्वतः राग करतंय, फोन कट करतंय, ब्लॉक करून टाकतंय, नातेसंबंधांवरती सल्ले देतंय, पण स्वतःचं काही त्याचं धड नसते. बायको त्याला बोलत नसते, पोरगं त्याला विचारत नसते. जीवनाचं तत्त्वज्ञान सांगत असते, पण ह्याचंच आयुष्य रसातळाला गेलं असतंय. मग आता ह्यातून झालं आहे काय? त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये राग, मोह, अहंकार, वासना, अस्थिरता असते आणि गप्पा मात्र मोठ्या असतात. समर्थ सांगतात की अशा वागण्याला ते म्हणतात की उगीच बोलते, उगीच काही नाही, संबंधच नाही. नातेसंबंधामध्ये काय होतं बघा, एखादी व्यक्ती इतरांना सांगते अहंकार सोडा, प्रेमाने वागा, आपुलकीने वागा, पण स्वतःच्या घरामध्ये भांड्याला भांड, धडाधड. हे म्हणजे बोलणं वेगळं आणि जगणं वेगळं असं झालं. शहाणपणा वाढवाया करणे. मग इथे काय चाललं आहे,
सत्यासाठी बोलणे नाही, तर स्वतःला मोठं दाखवण्यासाठी बोलणं, शहाणपणा वाढवण्यासाठी बोलणं, इथे सूक्ष्म अहंकार आहे. अहंकार कधी पैशातून दिसतो, कधी पदातून दिसतो, तर कधी ज्ञानातून सुद्धा दिसू शकतो. तृप्ती लागी उपाव करणे. अनेकदा मनुष्य ज्ञानासाठी बोलत नाही, तर तो बोलतो कारण लोकांनी टाळ्या वाजवाव्यात, आपली प्रशंसा व्हावी, स्वतःला महत्त्वाचं वाटावं. ही त्याच्या अंतर्मनाची भूक असते. ही त्याच्या अंतर्मनाची भूक असते. ती तृप्ती आहे ना, ती तृप्ती त्याच्या मनाला पाहिजे असते. तृप्ती लागी उपाव करणे, म्हणून त्याने एक उपाय केला आहे. समर्थ म्हणतात की हे खरे ज्ञान नसून मनाची तृप्ती करण्याचा एक प्रयत्न आहे, जो स्वतःच त्यांनी केलेला आहे. बघा ना, मग संतांचे बोलणे आणि जगणे एक होतं. बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. त्यांना प्रसिद्धी नको होती, कौतुक नको होतं, मान मर्तब नको होतं. त्यांना सत्य महत्त्वाचं होतं. ते त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये मांडलं. त्यातून भारुडं तयार झाली, अभंग तयार झाले, ओव्ये तयार झाले की नाही. आपलं वेगळं आहे, आपण बोललं दंगलीच. ही ओवी म्हणजे आपल्याला विचार करायला लावते की मी बोलतोय ते अनुभवातून बोलतोय का, मी सल्ला देतोय तो आधी मी पाळतोय का, मला सत्य मला सत्य हवं आहे का मला कौतुक हवं आहे. आत्मपरीक्षणाचा विषय आहे खरं तर. अनेक लोक सत्य समजून घेण्यासाठी नव्हे, तर स्वतःला शहाणं दाखवण्यासाठी, अहंकाराची तृप्ती करण्यासाठी ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतात. समर्थ अशा दिखाऊ ज्ञानापासून सावध राहण्यासाठी सांगत आहेत. बघा पुढं, जेही उदंड कष्ट केली ते भाग्य भोगून ठेले, येर ते बोलतची राहिले करंट जन. समर्थ सांगतात की ज्यांनी भरपूर कष्ट, परिश्रम आणि प्रयत्न केले त्यांनीच यश, सुख आणि भाग्य प्राप्त केले. बाकीचे लोक मात्र फक्त बोलत राहिले, तक्रार करत राहिले आणि आयुष्यभर मागेच राहिले. अशांना समर्थांनी करंटे असं म्हटलेलं आहे. समर्थ एक कठोर पण सत्य असा नियम सांगतात की भाग्य हे कष्टामधून निर्माण होत असतं. लोक अनेकदा म्हणतात की त्याचं नशीब चांगलं आहे, त्याला सगळं सहज मिळालं, त्याला काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलं होतं, त्याचं बरंच होतं, पहिल्यापासूनच बरं होतं, त्याचं जरा आजापंजापासून चांगलं होतं, नशीब तेच चांगलंच आहे बरं. पण ते गेलं की त्याचं काम होतं आहे. अरे पण ते त्याग करते, परिश्रम करते, टिकवण्यासाठी सुद्धा परिश्रम आहे ना. आजापंजाचं लागलंच नाही ती असं तर काय करते, कुठनं टिकवते ती. आपल्या गावात काही कमी आहे का? एखाद्या जरा चांगलं चाललं, हायवेचे 4 पैसे आले की लगेच त्याला कुठं तर नादी लावते ती का नाही. लोकांना हे दिसत नाही का? मग त्यांनी ते सगळं त्याग केलं, त्यांनी परिश्रम केला, म्हणून त्याचं ते आजापंजापासून आहे ते अजून पण टिकून आहे. त्याचं नुसतं नशीब नाही चांगलं, त्याची कर्म पण चांगली आहे ती. बरोबर आहे की नाही. बघा पुढं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय असते, प्रसंग येत असतात. एक विद्यार्थी रोज 4-5 तास अभ्यास करतो, दुसरा विद्यार्थी फक्त म्हणतो मी अभ्यास करणार आहे उद्यापासून. मग निकाल लागतो, परीक्षा होते, निकाल लागतो. पहिला विद्यार्थी यशस्वी होतो, पास होतो, चांगले मार्क मिळतात. आणि दुसरा विद्यार्थी मात्र नाही, मी अभ्यास करायचं होतं बरं का, पण माझ्या पोटाचं दुखायला लागलं, डोकंच दुखायला लागलं, मग मी क्रिकेट खेळताना पडलो, गुडघ्याला लागलं, मेंदूला लागलं. कारणं असते त्याकडं. व्यवसायामध्ये तसं होतं. यशस्वी उद्योजक जेव्हा दिसतो तेव्हा लोक म्हणतात नाही त्याचं ती नशीबच चांगलं आहे, त्याचं ती जागाच चांगली आहे त्या दुकानाची. पण त्याच्या मागं त्याची मेहनत कधी त्यांना दिसत नाही. अध्यात्मामध्ये तसंच आहे. ज्याने नामस्मरण केलं, उपासना केली, साधना केली, ज्यांनी मनावरती संयम ठेवला, मनाचे श्लोक ज्यांनी वाचले, त्याला आत्मशांतता मिळते. आणि फक्त अध्यात्मावरती जो चर्चा करतो त्याला ह्यातलं काहीही मिळत नाही. ज्याने खरं काम केलं त्याला हे सगळं मिळतं. जो फक्त चर्चा करतो त्याला काहीच मिळत नाही. येर ते बोलतची राहिली. येर म्हणजे आता बाकीचे सगळे आहेत ना. म्हणजे आपण आता आजच्या काळात हे सगळ्यांना तंतोतंत लागू पडतं. अनेक लोक काय करतात, नियोजन करतात, चर्चा करतात, सल्ले देतात, सगळं करतात, पण कृती करत नाहीत. त्यांचं आयुष्य मी करणार होतो बरं का, मी तुम्हाला सांगतोय, मी ती दुकान टाकायचं होतं बरं का, तिकडे एक 4 गुंठ घ्यायची होती बरं का, नाही त्या संग बोलायचं होतं बरं का, पण ते राहून गेलं. आपण ह्याच्यामध्येच आहे अजून पण, आपण फक्त कारणच देतोय. हे करंट जन समर्थांनी म्हटलं आहे त्यांना. समर्थांच्या भाषेमध्ये याला करंट असे म्हणतात. आळशी, कृतीशून्य, फक्त बोलणारा आणि स्वतःच्या अपयशांना
एकदा का स्वतःला अपयश आलं की दोष मात्र इतरांना देणारा असा करंटा मनुष्य काय करतो, संधी गमावतो आणि नंतर नशिबाला दोष देत बसतो. या जगामध्ये 2 प्रकारचे लोक असतात बघा, करणारे आणि बोलणारे. करणारे कसे असतात, ते शांतपणे त्यांचं कार्य चालू असतं. करणारे शांतपणे संघर्ष करत असतात आणि त्यांचं यश त्यांना मिळत असतं. आणि जे बोलणारे असतात ना, ते फक्त नियोजन सांगतात, कारणं सांगतात, टीका करतात, पुढं जातच नाहीत. मग समर्थानं कुठला पाहिजे, करणारा पाहिजे. पहिला प्रकारचा जो व्यक्ती आहे तो समर्थांना अभिप्रेत आहे. समर्थ सांगतात एका वाक्यामध्ये की ज्यांनी कष्ट केले त्यांना यश आणि भाग्य हे मिळतच मिळतं, आणि जे फक्त बोलत राहिने आणि कृतीच केली नाही ते मात्र आयुष्यभर मागे राहिले. भाग्य हे बोलण्याने नाही तर सातत्यपूर्ण कष्टांनी निर्माण होत असतं. बघा, करंट लक्षणं समजून जाती विचक्षण, भरल्याचे उत्तम लक्षण करंट्यास कळेना. समर्थ म्हणतात की शहाणे विवेकी लोक जे आहेत ते करंट्या मूर्ख माणसाची लक्षणं जी आहेत ना सहज ओळखतात बरं का. ज्याच्याकडे विवेक आहे, शहाणपण आहे ना, त्याला कळतं हा करंटा. तसेच खऱ्या अर्थाने गुणी, यशस्वी आणि परिपूर्ण माणसाची लक्षणेही त्यांना समजत असतात. विवेकाला करंटा कसा आहे हेही कळतं आणि उत्तम पुरुष कसा आहे तेही कळत असतं. पण करंट्या माणसाला मात्र उत्तम माणसाचे मोठे गुण आणि त्यांचं गुणगान त्यांना कधी समजत नाही. बघा, समर्थ काय सांगतात, एक मोठं सत्य समर्थांनी उलगडून सांगितलं आहे. गुण ओळखण्यासाठी स्वतःमध्ये गुण असावे लागतात, आहे की नाही. हिऱ्याची किंमत सराफाला कळते, सामान्य माणसाला काय तो दगडच, त्याला काय कळणार. संताचं महत्त्व हे संत भक्ताला कळतं. ज्ञानी पुरुषांचं महत्त्व विवेकाला कळतं. परंतु अहंकारी करंट्या माणसाला यातलं काही समजत नाही. ना विवेक कळतो ना त्याला तत्त्वज्ञान कळतं. भरल्याचे म्हणजे काय, भरलेला म्हणजे कसं, ज्ञानाने परिपक्व झालेला, ज्ञानाने भरलेला, अनुभवाने परिपक्व झालेला, विवेकाने समृद्ध झालेला, सद्गुणांनी समृद्ध झालेला, संपन्न झालेला असा जो आहे तो कसा आहे, भरला आहे, तयार आहे. तो तयार, आतून भरला आहे. अध्यात्म आतून भरलेला आहे, तो बाहेरून नाही. बघा, आजच्या जीवनामध्ये हुशार विद्यार्थी दुसऱ्या हुशार विद्यार्थ्याची मेहनत आणि गुणवत्ता ओळखतो. तो म्हणतो, दादा थोडा अभ्यास केला असता ना तू माझे पुढे गेला असता. हा हुशार विद्यार्थी बोलतो, पण अभ्यास न करणारा म्हणतो त्याचं नशीब चांगलं होतं. म्हणते शाळेत पहिला आला, बाबा त्याचं नशीब काय, त्याने किती अभ्यास केला त्याचं त्याला माहीत. बघा ना, व्यवसायामध्ये काय होतं, यशस्वी व्यक्ती दुसऱ्या यशस्वी व्यक्तीच्या संघर्षाची किंमत जाणतो. व्यवसायामध्ये म्हणतो, दादा मला माहीत आहे तुम्ही ती दुकान टाकून 5 वर्ष झाली, तुम्ही किती मेहनत घेतली माहिती आहे आम्हाला. तुम्ही मटेरियल कसं आणलं, डिस्ट्रीब्यूट कसं केलं, माणसं मिळत नाही ती, आपली बोंब आहे का आम्हाला माणसं मिळणार ती, जे आहे ती काम करणार ती है ना. आणि आळशी व्यक्ती काय म्हणतो, काय नाही त्याचा बिझनेस एकदम सेट आहे, त्याला सहज मिळते सगळं, काही नाही. असं नसतं बाबा. अध्यात्मामध्ये तसंच आहे. संतांचे जीवन पाहून विवेकी लोकांना प्रेरणा येते आणि करंटा मनुष्य मात्र काय करतो, त्याच संतांवरती टीका करत बसतो, त्यांच्यामध्ये दोष शोधत राहतो, त्यांचा उपहास करतो, कारण त्याला त्यांच्या उंचीची जाणीवच नसते. करंट्याचे एक मोठे लक्षण आहे, समर्थ इथं सूचित करतात. करंट्या माणसाला स्वतःच्या कमतरता कधीच दिसत नाही, बरोबर आहे का. या उलट तो स्वतःला शहाणा समजतो, ज्ञानी लोकांना कमी लेखतो आणि चांगल्या सल्ल्याला तो कायम विरोधच करतो. असा तो करंट असतो. म्हणून त्याची ती करंटीची वृत्ती झालेली असती, प्रगती थांबलेली असती आणि तो रसात ताळायला गेलेला असतो. नातेसंबंधामध्येच बघा काय होतं, कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती, समजूतदार व्यक्ती शांतपणे वागत असते, तर विवेकी मनुष्याला त्याचं ते मूल्य समजतं की हां ह्याला सगळं समजतं आहे तरी हा शांत आहे. पण तिथं जर करंट असेल तर तो काय म्हणतो, ह्या व्यक्तीला एवढं सगळं समजतं आहे पण हे जर शांत बसतं आहे म्हणजे ते कमजोर आहे, ते कमकुवत आहे असं त्याला वाटतं. त्याच्या संयमाला तो धैर्य म्हणत नाही, धारिष्ट म्हणत नाही, कमजोरी समजतो, तो करंटा. समर्थ काय सांगतात की ओवी आपल्याला विचार करायला लावते की मी गुण ओळखणारा आहे की गुणांचा मत्सर करणारा आहे. ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या चांगुलपणाचे मूल्य ओळखू लागू त्या दिवशी आपली खरी प्रगती सुरू होणार आहे.
विवेकी मनुष्य है ना, मूर्खपणाही ओळखतो आणि श्रेष्ठत्व दोन्ही ओळखत असतो, त्याच्याकडे ते ज्ञान असतं. पण करंट्या माणसाला मात्र खऱ्या गुणांची आणि परिपूर्ण व्यक्तीचे मोठेपण कधीच समजत नाही. त्याला फक्त गुण, दोष आणि टीका एवढंच कळत असतं. बघा, जीवनामध्ये आपण काय करतो, गुणी व्यक्तीची ओळख ही स्वतःच्या विवेकाची परीक्षाच असते. बघा पुढं, त्याची पैसावली कुबुद्धी, त्याची कैशी असेल शुद्धी, कुबुद्धी त्याची सुबुद्धी ऐसी वाट्या. मग कारण त्या माणसाची कुबुद्धी म्हणजे वाईट विचारसरणी इतकी वाढलेली असते की त्याच्याकडे शुद्ध बुद्धी असण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. उलट त्याला स्वतःची कुबुद्धीच सुबुद्धी वाटत असते. बघा, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, आपण सहज सुंदर सुलभ करूया. समर्थ येथे मनुष्याचा सर्वात मोठा धोकादायक अशा अवस्थेचं वर्णन करत आहेत. बरोबर आहे का? चूक करणे एवढे धोकादायक नाही, पण चूकच बरोबर आहे असे मानणे सर्वात जास्त धोकादायक आहे. बघा, कारण अशा व्यक्तीला सुधारण्याची गरज वाटतच नाही. तो करंटा. कुबुद्धी त्याची सुबुद्धी याचा अर्थ असा होतो की लोभाला हुशारी समजणं, अहंकाराला स्वाभिमान समजणं, कपटाला चातुर्य समजणं, आळसाला आराम समजणं आणि हट्टाला दृढ निश्चय समजणं ही कुबुद्धीची लक्षणे आहेत. बघा ना, व्यवसायामध्ये एखादा माणूस ग्राहकांची फसवणूक करतो, त्याला वाटतं की आय एम व्हेरी स्मार्ट, मी लय स्मार्ट आहे बरं का, माझ्यासारखा इंटेलिजंट माणूस. डोक्यालिटी म्हणतो, डोक्यालिटी. अरे पण ती स्मार्टनेस नाही, तू फसवलंयस त्याला. ती कुबुद्धी कपट आहे, छल आहे तो. नातेसंबंधामध्ये काय करतो, एखादी व्यक्ती सतत जोडीदारावरती नियंत्रण ठेवत असते आणि त्याला वाटत असतं की मी प्रेम करतोय म्हणून तो असे करत असू शकतो. पण ते प्रेम नसून ते काय असतं, पॉझिटिव्हनेस असतो, असुरक्षितपणा असतो. अध्यात्मामध्ये काही लोक म्हणतात मलाच सगळं कळतं, माझ्याशिवाय कोणाला काही कळत नाही अध्यात्मातलं. अशा ठिकाणी ज्ञानाची वाढ वृद्धी होत नाही, कारण त्यांनी शिकण्याची सर्व दारं बंद केलेली असतात. कुबुद्धीचे सर्वात मोठे लक्षण समर्थ सांगतात, कुबुद्धी असलेल्या माणसाला स्वतःची चूक कधीच मान्य होत नाही. तो सल्ला ऐकत नाही, आत्मपरीक्षण करत नाही, दोष स्वतःचा पाहत नाही, म्हणून त्याची प्रगती थांबलेली असतं. संत, ज्ञानी आणि विवेकी या व्यक्तींची वैशिष्ट्ये असतात की मी चुकू शकतो. ते मान्य करतात बरं का, ते संत असतात, ज्ञानी असतात, विवेकी असतात, तरी ते सांगतात मी चुकू शकतो. ही नम्रता त्यांना अधिक शहाणे बनवते, अधिक विवेकी बनवते. तर करंटा मनुष्य काय म्हणतो, मीच बरोबर, मी चुकूच शकत नाही, हे करंट्याचं वाक्य आहे. बरोबर आहे. आणि तिथेच त्याचा विवेक थांबतो. त्यामुळे स्वतःला आम्ही प्रश्न विचारले पाहिजेत, माझ्या कोणत्या सवयी मला योग्य वाटतात पण प्रत्यक्षात त्या चुकीच्या असू शकतात? मी टीका किंवा सल्ला सहज स्वीकारतो? मी माझ्या चुका मान्य करतो का? हा प्रश्न कायम विवेक जागृत करत असतो. बघा ना, कुबुद्धी है ना, कुबुद्धीचा सर्वात मोठा दोष म्हणजे तो स्वतःला सुबुद्धी समजत असतो. त्यामुळे माणूस स्वतःच्या चुका ओळखत नाही आणि प्रगतीपासून कायमच दूर राहतो. ज्याला स्वतःच्या चुकींची जाणीव होते त्याची सुबुद्धीकडे वाटचाल सुरू होते. बघा पुढं, मनुष्य शुद्धीस सांडावे, त्याचे काय खरे मानावे, जेथे विचाराच्या न्यावे शून्याकार. ज्या मनुष्याने शुद्ध बुद्धी, शुद्ध विवेक आणि सत्याचा मार्ग सोडला आहे, त्याचे बोलणे आणि वागणे कितपत खरे मानायचे? जिथे विचार, विवेक आणि तर्क यांचा अभाव आहे तिथे अंतःकरण रिकामेच आहे. समर्थ इथे विचारशक्तीचं महत्त्व सांगतात. माणसाचं मोठेपण हे पैशात नसतं, पदात नसतं, शिक्षणातसुद्धा नसतं. त्याचं मोठेपण हे त्याच्या शुद्ध विचारामध्ये असतं. ज्याने विचारशक्ती गमावलेली आहे ना, है ना, विचार करण्याची क्षमता गमावलेली आहे, तो सहज अंधश्रद्धेमध्ये, अहंकारामध्ये आणि चुकीच्या निर्णयामध्ये अडकून पडतो. बरोबर आहे का? अज्ञानामध्ये जात होतो. शुद्धी म्हणजे काय हो? शुद्धी म्हणजे शुद्ध बुद्धी, विवेकयुक्त विचार, सत्य असत्य ओळखण्याची क्षमता म्हणजे शुद्धी आहे. ज्याच्याकडे ही शुद्धी नाही त्याच्याकडे निर्णय चुकीचे होतात. बघा ना, सोशल मीडियावरती
कोणतीही बातमी आले की लगेच आपण फॉरवर्ड करतो, पुढे पाठवतो. सत्य असत्य तपासण्याचा आपण विचार नाही करत. हे विचार नावे शून्याकार आहे. विचारच नाही, विचार शून्य ते. नातेसंबंध आहेत, बोलण्यापूर्वी एखाद्याचे बोलणे पूर्ण ऐकून न घेता आपण लगेच निष्कर्ष काढून टाकतो. रागाच्या भरात निर्णय घेऊन टाकतो. हा विचारशून्यपणा आहे. व्यवहारामध्ये लोकांचे गोड बोलणे त्याला आपण भुलून जातो आणि आपण तिथे पैसे गुंतवतो. हा विचारशून्यपणा आहे. विवेक न वापरणे, नंतर फसवणूक झाल्यानंतर पश्चाताप करणे, हा विवेकशून्यपणा आहे, विचारशून्यपणा आहे. बघा ना, काही लोक ग्रंथ वाचत नाहीत, संत वचनं ऐकत नाहीत, आत्मपरीक्षण करत नाहीत, पण स्वतःचीच मते मात्र अंतिम सत्य मानतात. समर्थ म्हणतात की अशा व्यक्तीचे मतप्रमाण कधीच मानू नये. बघा, विचारशून्य मनुष्य हा दिशाहीन जहाजासारखा असतो. त्याला काहीच कळत नाही. काय योग्य, काय अयोग्य, काय शाश्वत, काय नश्वर, काहीच कळत नसते. याचा निर्णय त्याला घेता येत नाही, म्हणून तो स्वतः भरकटतो आणि इतरांनासुद्धा भरकटून टाकतो. ही ओवी आपल्याला सांगते. काही प्रश्न आम्ही विचारले पाहिजेत की मी निर्णय विवेकातून घेतला का? हा जो निर्णय मी आता घेतोय तो विवेकातून घेतला आहे का, की मी भावनेच्या भरातून निर्णय घेतला आहे? मी ऐकलेली प्रत्येक गोष्ट है ना, मी ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवतो का, की मी विचार करून त्याचा स्वीकार करतो? हे आम्ही प्रश्न विचारला पाहिजे. ज्याने विवेक, शुद्ध बुद्धी आणि विचारशक्ती सोडलेली आहे त्याच्या मताला किंमत नसते, कारण विचाराशिवाय जीवन आणि अध्यात्म हे दोन्हीही दिशाहीन असतं. विचार हा माणसाचा खरा प्रकाश आहे, आणि जर विचारच गेला की तिथून फक्त आणि फक्त अज्ञान रूपी अंधकार सुरू होतो, अंधार सुरू होतो. बघा, विचारे इहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. आणि मग विचारामुळेच संसार म्हणजे इहलोक आणि परमार्थ म्हणजे परलोक हे दोन्ही साध्य होणार आहे. विचारामुळेच जीवन सार्थक होणार आहे आणि विचारांच्याच साहाय्याने शाश्वत म्हणजे नित्य आणि अनित्य म्हणजे नाशवंत यातला विवेक करता येणार आहे. बरोबर. या समासाच्या शेवटी समर्थ एक अत्यंत महत्त्वाचा शब्द आम्हाला शिकवतात की विचार. समर्थांच्या दृष्टीने विचार म्हणजे विवेक म्हणजे माणसाचे खरे सामर्थ्य आहे. ज्याच्याकडे विचार आहे तो संसार नीट उत्तमाचा करतो आणि सोबत अध्यात्मसुद्धा नीट करतो, संतुलन साधतो. ज्याच्याकडे विचार नाही तो अध्यात्मामध्ये भरकटलेला असतो आणि संसारामध्ये फसलेला असतो, अडकलेला असतो. विचारे इहलोक, संसारातील यशासाठी विचार अत्यंत गरजेचा आहे. कोणता व्यवसाय करायचा, कोणाशी संगत ठेवायची, आलेला पैसा कसा वापरायचा, नातेसंबंध कसे जपायचे, यासाठी विवेक पाहिजे. आणि विचाराशिवाय संसारामध्ये नुकसानच होतं. विचारे परलोक, परमार्थासाठी विचार अत्यंत गरजेचा आहे. विचार केल्यानंतरच प्रश्न निर्माण होतात. मी कोण, जीवनाचं अंतिम ध्येय काय, मृत्यूनंतर काय आहे, खरे सुख कोठे आहे, या प्रश्नातूनच अध्यात्माची सुरुवात होत असते. विचारे होत असे सार्थक जीवन म्हणजे फक्त जगणे म्हणजे जीवन नाही, फक्त पैसा कमवणे म्हणजे जीवन नाही, फक्त प्रसिद्धी मिळवणे म्हणजे जीवन नाही, तर जीवनाचा उद्देश समजून घेऊन जगणे म्हणजे काय आहे, ते सार्थक जीवन आहे. विचारांमुळेच काय होतं, मनुष्य हा पशूंपासून वेगळा ठरला नाही. तर पशुआने आपल्यात काय पर्वत, बैल विचार करू शकत नाही, गाढव विचार करू शकत नाही, म्हणून ते तिथे आहेत. आणि आपण विचार करू शकतो, आपण मोक्षाला जाऊ शकतो, मुमुक्ष होऊ शकतो. हे वरदान आहे. नित्य अनित्य विवेक ही ओवी अत्यंत मौल्यवान आहे बरं का, अगदी हिऱ्यासारखी आहे ही ओवी. नित्य म्हणजे जे कायम आहे, शाश्वत आहे, तो आत्मा आहे, परमात्मा आहे, ते सत्य आहे. आणि अनित्य म्हणजे जे बदलतं, जे आमचं शरीर आहे, पद आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, सौंदर्य आहे, कीर्ती आहे. विवेकी मनुष्य या दोघातील फरक मात्र उत्तमपणे जाणत असतो. बघा ना, आजकाल अनेक लोक शरीरासाठी तासनतास मेहनत घेतात, जिममध्ये जातात, वर्कआउट करतात, पैशासाठी आयुष्य घालवतात, पैसाच कमवायचा है ना. शारीरिक कष्ट, बौद्धिक कष्ट करून पैसा कमवतोय, पण आत्म्याचा विचार करत नाही. हे म्हणजे कसं झालं आहे, अनित्याला सर्वस्व मानलं आहे. जे अनित्य आहे, जे नश्वर आहे, त्याला सर्वस्व मानून पळते मागं.
समर्थ म्हणतात संसार करा पण शाश्वत सत्य विसरू नका. या संपूर्ण समासाचा गाभा असा आहे की या संपूर्ण समासामध्ये समर्थांनी सांगितलं आहे, लोभ टाळा, आळस टाळा, कष्ट करा, परमार्थ करा, विवेक वाढवा, विचार करा आणि सर्वात महत्त्वाचं शेवटी निष्कर्ष काढून दिला की विचार हाच मनुष्याचा खरा गुरु आहे. आणि या विचारांमुळे संसार आणि परमार्थ दोन्ही सफल होत असतं, संतुलित होत असतं. तसेच नाशवंत आणि शाश्वत यातील भेद समजून जीवन खऱ्या अर्थाने सार्थक होत असतं. संपूर्ण समासाचा अंतिम संदेश काय आहे? कष्टाने भाग्य मिळतं, परमार्थाने आत्मकल्याण होतं, पण या दोन्हींचं योग्य मार्गदर्शन करणारा दीप म्हणजे विवेकपूर्ण विचार आहे. बघा, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपणनाम समास 7वा. जय जय रघुवीरा समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.